पहिल्यांदा बघू आपण की पॅटर्न कसा असायला पाहिजे. तर जे प्री होते आणि त्या प्रीचा ज्यांनी अभ्यास सुरू केला होता किंवा काही कारणाने झालं नाही तर त्यांनी इव्हॅल्युएशन केल्याशिवाय ते पुढं जाता कामा नये. क्रिटिकल रिफ्लेक्शन हे आवश्यक आहे की वाय दिस इज द केस, हे का झालं आणि हे का व्हायला पाहिजे होतं. 50 कॉजेस फेल्युअर्सचे आणि 50 कॉजेस का मी होणार जे आहेत हे पोटेन्शियल आहे. आय एम डिसिप्लिन पर्सन, क्वालिटी चांगली आहे जे असं सगळं लिहून काढायला पाहिजे. पण विदाऊट क्रिटिकल रिफ्लेक्शन हे करता कामा नये, कारण मग ते परत तेच होणार. आणि दरवेळेला UPSCनं आपल्या काहीतरी नवीन पॅटर्न्स दाखवण्याची गरज नाही. त्यामुळं आपलं क्रिटिकल स्वतःचं आकलन यायला पाहिजे, स्वतःचं बघायला पाहिजे. स्वतःचं बघायला पाहिजे याचा अर्थ काय की पर्सनॅलिटी जे म्हटलं UPSC, मार्केट आणि आपण सेल्फ, तर हे सेल्फचं रिफ्लेक्शन स्वतःचं नाही आहे. आणि त्यामुळं मग आयदर यू आर ब्लेमिंग मार्केट और यू आर ब्लेमिंग UPSC की हा पॅटर्न वेगळा आहे. पण वाय दॅट शुड डू, म्हणजे त्यांना चांगले लोक पाहिजे तर ते वेगळ्या प्रकारे करणार. आणि त्यामुळे अप्पर टॉलरन्सला विचार करायला पाहिजे. अप्पर टॉलरन्स लोअर टॉलरन्सला राहता कामा नये. अप्पर टॉलरन्स म्हणजे आता मला प्री झाल्यापासून रिझल्टच्या किंवा त्यापासून असे खूप एक 30 लोक तरी असतील की जे 150 to 170च्या आसपास स्कोअर आहे. 158, 168, 142, 172. मग हे लोक कसे तिथं पोचलेले आहेत. त्यामुळं मग हा आत्ताचा जो स्टार्ट आहे तो सोडायला पाहिजे. मग ते सोडण्यासाठी काय करायला पाहिजे याचा अर्थ काय की तुम्ही लोअर बँडला विचार करायचा तो अप्पर बँडला विचार करायला पाहिजे. आणि अप्पर बँडला विचार करायला तर तो क्रिटिकली सेल्फ ॲनालाइज करायला पाहिजे. मग सगळं इश्यू येईल तो तुमचं सेल्फचं क्रिटिकल रिफ्लेक्शन आहे का, कुठल्या वाय. समजा आता माझी ही तिसरी प्रिय आहे किंवा दुसरी प्रिय आहे आणि नाही झालेलं किंवा पहिली प्रिय झालेलं नाही, तर वाय दिस इज नॉट द केस. सक्सेस स्टोरी का नाही आहे तर याचं 100% ॲनालिसिस करायला पाहिजे. म्हणजे काही ब्लर स्पॉट आपल्याला सापडले आणि पुढच्या वेळेला UPSCनं काही दाखवलं तर पुढचा ॲटम पण उडला. तर असं जर घडायचं नसेल तर पहिल्यांदा सेल्फ रिफ्लेक्शन हे आवश्यक आहे की कुठल्या प्रकारे आपल्याला केलं म्हणजे ते होईल. तर नथिंग सक्सीड लाईक एक्सेस ऑलवेज वर्क्स, ऑस्कर वाइल्ड. त्यामुळं एक्सेसिव्ह करा. एक्सेसिव्ह मला वाटत नाही भारतात याच्यावर कोणी वाचलेलं. आणि सिंगल माइंडेड डिव्होशन करायला पाहिजे. सिंगल माइंडेड डिव्होशन म्हणजे याची बाकीच्या रिस्क फॅक्टर वाढवायला पाहिजेत. विशेषतः ज्यांनी मेन्स दिलेले आहेत अशा लोकांनी किंवा 2-1 वर्ष याच्यात आहेत त्या लोकांनी सगळे ॲस्पेक्ट बंद करून हे करायला पाहिजे. बाकी सगळं बंद करायला पाहिजे आणि हेच फक्त करत राहायला पाहिजे. की आता 1 वर्ष आहे तर हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणून सगळं लिहिणार. हे ॲनालिसिस केलं की ह्यांची सगळ्यांची मेन्स लिहिणार आणि इथं 2-3 मेन्स असणाऱ्यांपेक्षा जास्त मार्क काढून दाखवणार. हा एक मार्ग आहे. याच्यातनं बाहेर यायचं जे आहे की हे एरर आहे, हे मिस्टेक नाही आहे. आणि एरर आहे तर मग ही इट हॅपन, आता हे काहीच करू शकत नाही. ट्रीट युअर सेल्फ ॲज अ मेन्स कॅन्डिडेट अँड स्टार्ट. हा एक मार्ग त्याच्यावरचा आहे की ह्यांच्यापेक्षा मी सगळं इथिक्सला जास्त आहे, ऑप्शनलला जास्त आहे आणि ह्यांच्या मेन्सनं लिहिलं, ह्यांच्या ताकदीनं लिहिलं. हा एक मार्ग आत्ताच्या ह्यात रिटेन करण्याचा. दुसरा मार्ग जो आहे की क्रिटिकल ॲनालिसिसनं लक्षात आलं की उदाहरणार्थ की NCERT वाचलेले आहेत पण NCERT कधी वाचलेले प्री वाचलेत नाही. प्री याचा अर्थ प्रिलिमच्या आधी वाचलेत पण प्रिलिमच्या NCERT नंतर मला नवीन NCERT वाचण्याची इन्साईट यायला पाहिजे ना. आपला प्रश्न कसा आहे की हे तुम्हाला सांगितलं तुम्ही गेलं की यू आर अ क्लर्क आणि न सांगता सुचलं तर याचा अर्थ यू आर इन IAS पोझिशन. त्यामुळे हे त्याचे रिस्पॉन्स यायला पाहिजेत आपले की हे आपल्याला पेपर असं सुचवतो की मी NCERT वाचलेलं आहे पण ह्या पेपरनंतर मला नव्या NCERT वाचायची गरज आहे. मी पेपरनं दिलेलं इन्साईटमधनं मला असं कळालं की यू हॅव टू रीड NCERT. मी NCERT वाचलेली होती, 2 वेळा वाचली होती पण मला ही इन्साईट नव्हती. यांनी जी इन्साईट दिली या पेपरनं त्या इन्साईटमुळं मी परत जे काही व्हिजन मला मिळालं, जे काही त्यांची अंडर करंट्स मिळाल्या, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती मिळाल्या त्या सगळ्या मी आपल्या याच्यामध्ये आणल्या. आणि त्यामुळं परत बेसिकला रिव्हिजिट करत राहायला पाहिजे. बेसिक सगळं जे आहे त्याला परत रिव्हिजिट. त्यामुळे मेथोडॉलॉजी, सिव्हिल सर्व्हिस मेथोडॉलॉजी पक्की पाहिजे. क्वांटिटी मॅटर्स, हार्डवर्क पाहिजे. नो किनशिप म्हणजे काही नाही, फक्त अलोन ज्याला म्हणलेलं सोसायटी, किनशिप हे सगळं, फॅमिली हे सगळं सरेंडर करायला पाहिजे किंवा ते बाजूला टाकायला पाहिजे तर ते सिंगल माइंडेड होत राहील. अदरवाईज ते कुठंतरी त्या सगळ्यामध्ये आपण मेसमध्ये अडकू आणि काय चाललेलं आपल्याला मग शेवटपर्यंत कळत नाही. मग याच्यातनं ब्लेम गेमशिवाय काय होणार नाही आहे. त्यामुळं बेस्ट वे काय, इफ यू आर देअर देन टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी. ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन पुढं काम करायला पाहिजे की हे आपण नो वन हॅज कंपेअर्ड यू हॅव सिलेक्टेड दिस फील्ड, देन टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी. यू हॅव निगेटेड, दॅट इज फ्रीडम.
यू हॅव निगेटेड 99 ॲस्पेक्ट ऑफ युअर लाईफ अँड दिस इज 100th वन. सो डू इट. त्यामुळे त्याला एक्सक्यूज नाही आहे. एक्सक्यूज नसेल तर ते झिरो टॉलरन्सला केलं तरच ते होईल. झिरो टॉलरन्स आणि सगळ्या गोष्टी बंद करूनच हे काम करत राहायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही बाकीच्या गोष्टींना प्रायोरिटाईज करायचं नाही, तर मग ती इंटेन्सिटी राहू शकेल. आणि मेथॉलॉजीच्या संदर्भामध्ये मेथड जी आहे ती एक्सटेन्सिव्हला जायला पाहिजे. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काही लोक, जसं आता माझा ऋषिकेश भांगे नावाचा स्टुडंट होता, IRS झाला होता, त्याचा 3 मेन्स त्यानं दिल्या होत्या. 194 200पैकी स्कोर, प्रीला 196 192. ऋषिकेश अजून आहे पा, म्हणजे असे लोक पण आहेत ना. 194 म्हणजे कुठं कसे जातात त्यामुळं एक्सेसिव्हला काम कसं करता येईल आणि त्याचं काय बाबा कॅपॅसिटी आहे, त्याला किती वेळ. म्हणजे मला तुम्ही मॅप म्हटलं तर आरिफ होता, आरिफ शेख पहिल्या अटेम्प्टमध्ये झाला. त्याचा मॅपवर एक्सटेन्सिव्ह कंट्रोल होता ना. नितीन सिंघानियाकडे काय शिकायचं की ज्याला काही शून्य आर्टमधलं कळतं असं यानं एवढं लेबर घेतलं की ते पुस्तकं त्यानं लिहिलं ना. मग याचा अर्थ काय की ते आपण नंतर शॉर्टकट करतो. त्याने शॉर्टकट नाही, नेहा भोसलेने शॉर्टकट नाही घेतलेला. तिच्या नोट आपण तुम्ही वाचता ना सोशॉलॉजीला. लक्ष्मीचं मटेरियल आहे, त्यामुळे टॉपला जे गेले 362 कुठलंच मटेरियल वापरणार, ओरिजिनल वाचलेलं आहे. आणि त्यामुळे ओरिजिनलचा आग्रह करायला पाहिजे आणि त्याच्यातनं स्वतःचं मटेरियल तयार करा. स्वतःच्या हिंदूच्या किंवा एक्सप्रेसच्या किंवा याच्या नोट्स पाहिजेतच. त्याला 12 तास मागं सांगितलं तोच फॉर्म्युला आहे, तेच बेसिक आहे सगळं. 12 तास तुम्ही अभ्यास केला तर 3 तास पेपर रीडिंग आहे आणि 16 तास अभ्यास केला तर 4 तास पेपर रीडिंग आहे डेली. त्यामुळे पेपर रीडिंगमधूनच गोष्टी तुम्हाला कळतील. तुमच्याकडे वेळ 20 मिनिट्स आहे, मग 20 मिनिट्सला मार्केटला तुम्ही जेवढा घालतो तो मिनिमाइज करा आणि ओन सर्च तुम्ही चालू करा स्वतःचं जे आहेत की मिनिस्ट्रीच्या. आणि त्यामुळे आता एक 7-8 जणांनी हा एक्सरसाइज केला होता ना, त्यांनी सक्सेसफुली केला. काय तर हा प्रीचा पेपर आहे, या प्रीच्या पेपरचे सोर्सेस हे आहेत, माझे सोर्सेस आहे. मिंटमधनं हा प्रश्न आला, मी मिंट वाचला, याच्यात बघितलं. असं स्वतःचं ॲनालिसिस करायला पाहिजे. प्रत्येक प्रश्नाच्या समोर माझा हा सोर्स आहे, मी इथं बघितला, हा मला ह्या तुम्ही म्हणला पण ह्या फॉरेस्ट रिपोर्टमध्ये हा मिळाला. असं सगळ्या 100 क्वेश्चनचं ॲनालिसिस करायला स्वतः, मार्केटचं नको. तर याचा अर्थ तुम्ही म्हणजे क्वेश्चन हा डेप्थचाच आहे. अजून सोप्या भाषेत क्रूडली म्हणलं तर हे मिराज आहे का बाबा, हे आपल्याला कोणीतरी स्वप्न दाखवलं की हे 10,000 लोक आहेत, हे 10,000 लोकांमध्ये एकदा तुम्ही त्याच्यामध्ये गेला तर मग तिथून इकडं येत नाही फारसं. म्हणजे मेन्सच्या डोमेनमध्ये तुम्ही एकदा गेला तर इकडं फार येणं क्वचित काही झालं फ्लूक तरच, किंवा काही एरर झाली तर. पण या 10,000मध्ये जाणंच टास्क आहे. 4 लाख तरी सिरियस आहेत. मग त्याच्यातून दरवेळेला नवीन एक्सक्युजेस येऊ नये म्हणून एकदा सगळं आपलं ओपन करायचं की काय काय पर्सनॅलिटी आहे, त्यातले कुठले इश्यूज आहेत. यू हॅव टू क्लिअर दिस इज काय विड्थ, लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ माय पर्सनॅलिटी. त्यामध्ये 3D असं आहे, याच्यामध्ये असं आहे. कोणकोणत्या प्रकारे आपल्याला दगा होऊ शकतो. म्हणजे हे जर लाईफ स्टेकला लावून करत आपण असं होतं तर याचा अर्थ काय की तेवढ्या इंटेन्सिटीनं ते करत राहायला पाहिजे. पुढच्या वेळेला UPSCने हे चूक लक्षात आणून दिली तर मग हे कशाला नाही. त्याच्याऐवजी आत्ताच बघायला पाहिजे की धिस मे हॅपन. त्यामुळे माझी ही पहिली प्री आहे किंवा दुसरी प्री आहे, तिसऱ्या मला जायचं असेल तर ह्या 2 वेळेला हे झालं होतं, तिसऱ्या वेळेला होऊ नये म्हणून मग हे प्रिकॉशन म्हणून सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. प्रिकॉशनमध्ये क्वेश्चन पॅटर्नपासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत. आणि आधीचं तुम्हाला म्हटलं असं ओरिजिनल पॅटर्न इज प्री मेन्स असंच पॅटर्न आहे. मेन्स प्री हा पॅटर्नच नाही, दिस इज मिराज. ते मृग मार्केटनं केलेली गोष्ट आहे. मी मेन्समध्ये समजा अडकलो, मी म्हणणार ऑक्टोबरनंतर या. ऑक्टोबरनंतर कोणी प्री पास झालेलं मी बघितलेलंच नाही आहे, आधीच व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे इमिजिएटली प्री चालू करायला पाहिजे. इमिजिएटली याचा अर्थ काही त्या दिवशी संध्याकाळीच, ज्या दिवशी आपल्याला वाटलं. आणि प्री चालू करायचं म्हणजे काय, प्री मेन्स करत राहायचं. आता समजा झूलॉजिकल सर्वेचा रिपोर्ट आला आहे, मग त्यात सगळा ओरिजिनल वाचला, त्याच्यावरचे प्रोबेबल क्वेश्चन लिहून बघितले मेन्सचे. आता रिपोर्ट नवीन जो आलेला आहे तो, किंवा तुमचा ग्लोबल रिस्क रिपोर्ट आहे, ग्लोबल रिस्क रिपोर्ट आला आहे, मग तो WFचा, मग तो लिहून बघितला. म्हणजे एका आणि दुसऱ्याबद्दल त्यावरचे प्रश्न सोडवून बघितले. लोक आता वेगवेगळे असे प्रश्न टाकत असतात रोज, ते न वाचता ते सगळे कंपाईल केले एकत्र आणि ते सोडवले, किंवा कुठली तरी टेस्ट केली. करंटशी जोडलेलं असल्याशिवाय ते विचारत नाही. त्यामुळे करंट C to B, मागच्या वेळेस म्हटलं C to B असंच जायला पाहिजे. करंट टू बेसिक असाच अभ्यास करत राहायला पाहिजे. आणि तो कधी शक्य आहे, तुमचं एकदा बेसिक क्लिअर आहे. बेसिकमध्ये काय काय आहे तर बेसिक, आणि तो डेफिनेट असा NCERT आहे, त्याच्यावरचं एक सो कॉल्ड मार्केट बुक जे आहे ते. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला करंटमध्ये आजच्या ह्याच्यात आलेलं आहे. मग राज्यसभा असेल तर मग 80 पासून याच्यापर्यंत काय आलेलं आहे सगळं, ते सगळं बघितलं आहे.
राज्यसभेत समजा चर्चा चाललेली आहे, लोकसभा आहे त्याच्यावर काय आलेलं आहे, 105 194वर काय डिबेट चाललेलं आहे. आता तुम्हाला 109 विचारलं, 109 काय आहे, 108 काय, 123, म्हणजे त्याच्यावर रोजचं नॉन निगोशिएबल मॅप रीडिंग नॉन निगोशिएबल आहे. नॉन निगोशिएबलचा अर्थ काय आहे, तर ते झालं नाही तर असं 3 वेळा झालं तर मी सोडून देणार, म्हणजे डेथ हिल डेथ, तर तसं ते हे करायला पाहिजे, गोळी लागेल मला. तर ते रिलिजिओसिटी त्यातली खूप पाहिजे. पायस जरा रिलिजियस म्हणतो डिव्हाइन, ते डिव्हिनिटी याच्यात आल्याशिवाय ते होणार नाही. सेक्युलर वर्ल्डमध्ये होणार नाही आहे, कारण त्या क्वांटिटीने तुम्ही भेदू शकणार नाही. तुम्हाला क्वांटिटीची आहे, 4-1 लाख लोक जे आहेत, पुढचे आपण 12मधले सोडून दिले, 5-7 लाखांना अजून ते कळतच नाही. पण कोरची कॉम्पिटिशन हे 3-4 लाखातले तरी आहेच आहे. 3 लाख लोक जरी अगदी तुमच्याबरोबर, मग त्याला क्रॉस करण्यासाठी ती इंटेन्सिटी लागेल आणि एक्सटेन्सिव्ह लागेल. एक्सटेन्सिव्ह अर्थ अप्पर टॉलरन्सला जायला पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ समजा NCERT, तर किती मिळायला पाहिजे NCERT पेपर तुम्ही सोडवलं आउट ऑफ, कारण ते बुकिश आहे ना, आउट ऑफ जायला पाहिजे. मागच्या वेळेला म्हटलं होतं तसंच आहे, विदाऊट ऑप्शन अभ्यास चालू करायला पाहिजे. विदाऊट ऑप्शन क्वेश्चन सांगितलं की त्याचं उत्तर व्हायला पाहिजे. हे कधी होईल, त्याला रिव्हिजन लागतील. नंबर ऑफ रिव्हिजन्सच्या शिवाय ते होणारच नाही आहे. आणि त्यामुळे ते नंबर ऑफ रिव्हिजन्स जे आहेत ना, ते कशा किती, काही जणांना ते इट व्हेरीज. समजा मी एक बिलो ॲव्हरेज स्टुडंट, मला माहिती आहे बिलो ॲव्हरेज, तर मला नंबर ऑफ रिव्हिजन 90च्या वरच असणार आहे, 95च्या वर असणार लोकांना 12 रिव्हिजन, तर मला 28 रिव्हिजन लागणार. मग 28 रिव्हिजन करायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये फील्डमध्ये क्वांटिटी आहे, आणि त्यामुळे तुमचे मेरिट सगळं ते नलिफाय होईल. मेरिट हे सगळं डायल्यूट होईल किंवा ते मेल्ट होईल. त्यामुळं मग त्याच्या क्वांटिटीला पहिल्यांदा डिवाईड करायला, क्वांटिटी मी कशी ओढवणार आहे त्याचं प्लॅन पाहिजे. असं मायक्रो प्लॅन पाहिजे. तो मायक्रो प्लॅनिंग नसेल, त्यामुळे मायक्रो दोन्ही प्लॅनवर काम असायला पाहिजे. एक्सटेन्सिव्ह प्लॅनिंग असायला पाहिजे, रिफ्लेक्शन स्वतःचं यायला पाहिजे की काय केलेलं आहे. आणि पेपर रीडिंग मी तर असं बघितलं ना, ज्यांनी जेन्युनली पेपर वाचल्याने झालेले नाही आहेत, आणि जे झाले त्यांनी मग सांगितले, आता नावाच घ्यायचे नाहीत, पण असे पोस्ट होल्डर पाहिजे की सर प्री पहिली झालं, दुसरी झालं, तिसरी चौथी पाचवी निघाली नाही, कारण पहिले 2 लकीले झाले होते, तिसरी चौथी, मग 6व्याला मी सगळं एकदा वाचलं आणि मग परत झालं. असे IRS झालेले पण लोक आहेत. आणि त्यामुळं कोइन्सिडन्स नको आहे आपल्याला. कोइन्सिडन्स जे आहेत की कोइन्सिडन्सनं यावेळेला झालं, पण आता व्यवस्थित पुढचे मेन्समधले यायचे आहेत. त्यामुळे मेन्सला ज्यांना वाटते चेस करायला पाहिजे, करायलाच पाहिजे. तुमचं पहिले रिॲक्शन आहे की हे मला करायचं आहे तर करायला पाहिजे, पण ते कधी असं ब्लाइंडली ज्याला आपण म्हणतो किंवा विदाऊट एनी ॲनालिसिस करायचं, रिफ्लेक्सिव्हच पाहिजे. तुमचं क्रिटिकल रिफ्लेक्शन यायला. क्रिटिकल रिफ्लेक्शन कशासाठी आहे, तर ते इन्फेक्शन आहे ना, इन्फेक्शन ते काढतातच डॉक्टर, पण ते सगळं काढायला पाहिजे. ते जरा जरी राहिलं तर ते सगळं स्पॉईल करेल ना तुमचं. आणि त्यामुळे ते सगळंच्या सगळं बाहेर यायला पाहिजे. तर त्यासाठीची जी काही मेथॉडॉजी आहे ती यायला पाहिजे, आपली पर्सनॅलिटी. त्यामुळे अननोन एरिया जे आहे, ट्रायंगल आपण काढला असा, सेल्फ इथला तुमचा, मार्केट आणि UPSC, तर हे तुमच्याकडे 2 फॅक्टर्स आहेत. हे कोणाकडे, हे तुमच्याकडेच आहे. हे तुम्हाला हजारो लोक मिळतील हे सांगणार आहे. तुमचा सेल्फ ॲनालिसिस करणं, कारण हा जेवढा क्लिअर तेवढ्या ह्या 2 गोष्टी तुम्हाला क्लिअर. की माझी समजा असं म्हटलं लास्ट पॅराग्राफ मी नीट वाचत नाही आहे, याच्याबद्दल मला हे आहे, मधला प्राईम टाईम कुठला घ्यायचा अजून माझं कन्फ्युजन आहे. मला मागच्या वेळा म्हटलं असं फॉलोअर टाईपचं पर्सन आहे मी. मला स्वतःला लिडरशिप नाही, म्हणजे आय एम अ गुड फॉलोअर, मग ॲक्सेप्टेड. आणि कोणीतरी प्लॅन सतत घेतला, म्हणजे व्हॉट टाईप ऑफ पर्सन, माझी पर्सनॅलिटी कशी आहे एकदा तुम्ही डिफाईन करायला पाहिजे, ती कन्सिस्टंटली फॉलो करायला पाहिजे कुठल्या याच्यातनं जे आहेत. आणि प्रत्यक्षात जे बोललं तर तेच काय खरं असं नाही. बऱ्याचदा आता समजा मी कुठलंही टॉपरचं वाक्य आहे, तर त्याच्यामागं त्याच्या खूपच गोष्टी असतात. त्याचं कल्चरल कॅपिटल काय आहे, त्याचं ट्रेनिंग काय एज्युकेशनमधलं, याचा काय आपल्याला अंदाज नाही आहे. आणि त्यामुळे त्या स्टेटमेंटवर नुसतं लगेच कन्क्लूड करता कामा नये. त्यासाठी मागं त्यांनी काय काय लेबर घेतलेलं आहे, किंवा त्यांनी 7वी-8वीपासून काय काय वाचलेलं आहे, तर मग ते तिथपर्यंत आलेलं आहे. तशा दृष्टीनं ते डिसिव्ह राहायला पाहिजे. एका विषयात आल्यानंतर तो विषय संपवल्यावरच दुसरीकडे यायला पाहिजे. इफ यू आर डुईंग से पॉलिटी संपवला, प्री मेन्स आहे, मग बाहेर आलो, मग त्यातनं गोष्टी शोधायला लागलो आपण की कसं काय चाललेलं आहे. आणि आपलं स्वतःचं बेसिक जे आहे ते लगेच लिहून बघायला पाहिजे. आफ्टर 2013 हे जे आहे ते रायटिंग ॲबिलिटीज आहे. आणि त्यामुळं कन्सिस्टन्सी, म्हणजे तेच बॅक टू बेसिक जे आहे ना, कन्सिस्टन्सी आहे, हार्डवर्क आहे, ऑनेस्टी आहे, क्रिटिकल रिफ्लेक्शन सगळ्यात महत्त्वाची ती यायला पाहिजेत. की व्हाय दिस हॅपन, हे तुम्ही म्हटलं की सिच्युएशनल आहे, मग ही सिच्युएशन आलीच कशाला ना.
सगळ्यात जर आपली हे जर अपेक्सला आयडेंटिटी असेल ही जर तुम्ही सगळीकडनं पणाला लावलं तर हे होतच कामा नाही. मग हे होतं याचा अर्थ काय की त्याचं आपल्याला प्रेडिक्टेबल नाही आहे की आपल्या लाईफमध्ये काय होतं आहे. आणि त्यामुळं मग ती प्रेडिक्शन्स काढणं पण जमायला पाहिजे. तिथनं ते हलता कामा नाही. म्हणजे सक्सेस इज सक्सेस, बाकी सगळं काय ऑर्फन आहे ना. फेल्युअर इज ऑर्फन, तुम्हाला कोणी विचारणारच नाही. आणि त्यामुळं मग त्याला कसं टॅकल करायचं, फेल्युअरला ते कसं टॅकल करायचं याच्यावर क्रिटिकली बघायला पाहिजे. आणि जितकं आपण स्वतःबद्दल क्रिटिकल हो की आय एम अ बॅड पर्सन, मला काही वाचनाचे म्हणजे ह्या हॅबिट्स आहेत त्या लिहून काढायला पाहिजे सगळं, जॉट इट डाऊन. की मी नोट्स मला आय एम फॅक्च्युअली इनकम्फर्टेबल पर्सन, फॅक्ट्स मला आठवत नाहीत, रेकॉर्ड केलं मग त्यावर. पण जे आपल्याला असं वाटतं की ह्या कदाचित माझे एरर्स आहेत किंवा ह्या माझ्या असणाऱ्या लिमिट्स आहेत त्या सगळ्या लिहिल्या पाहिजे, डॉक्युमेंट केल्या पाहिजे. त्यानंतर एक नलिफाय केल्या पाहिजे. मी का होणार याचे 50 कारणं. मी डिसिप्लिन्ड आहे, एक पाठी आहे, माझ्यामध्ये रायटिंग ॲबिलिटी खूप आहे, माझं ॲकॅडमिक्स चांगलं आहे, मला ह्या 50 गोष्टी वाटतात. 10, 20, 30, 40 पण आपण जातो, अजून 50, 60 असं करायला पाहिजे. म्हणजे आणखी मायक्रो त्याचं लेअरिंग जे आहे ना ते सगळं ओपन होईल की या 50 कारणांमुळे आपण होणार आणि या 50 कारणांमुळे होणार नाही. त्यामुळे ही 50 कारणं जे आहे. मग मागच्या वेळेला तुम्ही म्हटलं एक्झरसाईज मी केला होता तरी झालेलं आहे. मग याचा अर्थ काय की त्या 50 कारणांमध्ये ही कुठली तरी कारणं आली की ज्याच्यामुळे ते झालेलं नाही. असे काही लोक आहेत ज्यांनी 50 कारणं दाखवली होती मला, पण स्टील इट नॉट हॅपन. मग याचा अर्थ काय आहे की आपण क्रिटिकल रिफ्लेक्शनला जात नाही. UPSCनं दाखवल्यावर ते करण्यात काय मजा नाही आहे ना. UPSC म्हटले की अशा प्रकारचं आहे, तुम्ही म्हटलं मी असा विचार केला तर मग तुम्ही काय करत होता. त्यामुळं मग नंतर म्हणजे याला हे नाही आहे, एक्सक्यूज नाही आहे आणि याला कोणाला ब्लेम करता येत नाही. त्यामुळे बेस्ट वे टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी प्रोसीड. तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी जोपर्यंत घेत नाही आहे तोपर्यंत, आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कीप मम, डू इट आणि देन लेट द वर्ल्ड शुड स्पीक. लोकांना बोलू द्या तुमच्याबद्दल. त्यामुळे तुम्ही शांत राहून काम करणे ते आहे ना, ॲक्शन स्पीक बेटर दॅन वर्ड्स. तुम्ही तुमचं काम जोरात चालू करायला पाहिजे आणि ते वीकली किंवा 10 दिवसाच्या सगळ्या ह्याच्यातनं रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे त्याला टेस्टची मेथॉडॉलॉजी असायला पाहिजे. एव्हरी 10 डेज किंवा 8 डेज तुम्ही जे करता त्याची टेस्ट व्हायला पाहिजे. विदाऊट टेस्टिंग ते पुढं जाता कामा नये. म्हणजे जस्ट रिडिंग जे म्हणलेलं आहे ते रिडिक्युलस आहे, त्याला काय हे नाही आहे, किंवा लिसनिंग, तर त्याचं लगेच टेस्टिंग व्हायला पाहिजे. मग ते टेस्टिंग कसं करायची त्याचं एक मेकॅनिझम काहीतरी, आयदर जसं म्हटलं तर एक 3 जणांचा ग्रुप आहे त्यात सर्क्युलेट केलं आहे आणि प्रश्न कोणाला विचार म्हटलं शूट की हे प्रश्न आहे बाबा काही विचारा. मग तो एक मार्ग आहे. दुसरा प्रॉपर टेस्ट देणे असा मार्ग आहे, मार्केटमधले टेस्ट उचलणे, ते करत राहायला पाहिजे. आणि त्या आपल्या ॲक्युरेसी रेशो वाढवायला पाहिजे. 10:1 हा साधारणतः ॲक्युरेसी रेशो आहे. 10:1 असेल तर ते कधी फेल नाही जाणार. 10:1 म्हणजे तुम्ही 10 प्रश्न सोडवले तर एकच चुकायला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही 60 सोडवले तर 6 दॅट इज अलाउड. त्याच्या पलीकडे अलाउडच नाही, कारण ते वर्क नाही होणार. आणि त्याच्यामुळं मग कशा प्रकारचा पेपर आहे त्या प्रकारे कसंही व्हेरी झालं तर तुमचा ॲक्युरेसी रेशो हल्ला नाही. ॲक्युरेसी रेशो कधी राहील, नंबर ऑफ रिव्हिजन्स वाढल्या, नंबर ऑफ रिव्हिजन्स जे आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपलं प्रिलिमचं स्वतःचं जे ग्रास्प आहे ते ओरिजिनल असायला पाहिजे. असे मला खूप म्हणजे माझेच 100 लोक असतील की रश्मी झगडे आहे, विवेक, असे किती नावं सांगता येईल की ज्यांनी कधीही मार्केटचं मटेरियलच वाचलेलं नाही, स्वतःचं मटेरियल तयार केलं आणि त्याच्या जोरावर परीक्षा दिलेली. मार्केट वापरू नये असं नाही, त्याच्यातनं जी काय आपल्याला डेप्थचा लॅक होणं येतो लागतो ना की इझी असं वाटायला लागतं, तर त्याचं डिटेल्ड अंडरस्टँडिंग स्वतः यायला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठीचं डॉक्युमेंट काय आहे तर गव्हर्नमेंट डॉक्युमेंट, ज्याला तुम्ही अप्रोच करा गव्हर्नमेंट डॉक्युमेंट, तर ते गव्हर्नमेंट डॉक्युमेंट लगेच उचलायला पाहिजे. त्यामुळे ओरिजिनल वाचायची. कुठली DOPT साईट आहे, मिनिस्ट्रीची साईट आहे, ओरिजिनल बेअर ॲक्ट्स आहेत, तर ते वेगळं सगळं वाचायला पाहिजे. मग त्याच्यावर काय काय चाललेलं जे आहे तशा दृष्टीनं प्रयत्न करायला पाहिजे. आणि ज्यांना असं वाटतं की आपल्याला लिहायचं आहे की आम्हाला लिहायचं आहे तर लगेच ताबडतोब लिहायला चालू करायला पाहिजे. कुठलं प्री मेन्सचं ट्रॅडिशनल जे आहे ना. आता एक प्रश्न समजा तुम्ही खूप वेळा वाचला, आपण प्री 2 वेळा दिले, हा प्रश्न 1857 वॉज अ कल्मिनेशन ऑफ सो मेनी रिव्होल्ट्स, मला लगेच लिहून बघितलं. ज्याला नॉन परमनंट मेमरीत काय काय गोष्टी आहेत, तर मग अशी पण तयारी करत राहायची की नॉन प्रिपरेशनमध्ये तुम्हाला काय आठवतं. माझा समजा हा आपला अँथ्रोचा आहे, मायक्रोलिथ, लगेच त्याच्यावर लिहिलं. किंवा तुमचं पॅलिओलिथिकवर काय प्रश्न विचारले, अँथ्रोचं ऑप्शनल आहे, तसं याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि आत्ता ज्यांना जरा
असं वाटतं की आपल्या अभ्यासाची दिशा आहेत ना त्यांनी ऑप्शनलमध्ये जा, म्हणजे ऑप्शनल तुम्हाला डेप्थ दाखवतो. GSनं डेप्थ कळत नाही, ते लॅटरलच असतं सतत. आणि त्यामुळे त्यांना सिव्हिल सर्व्हिसला डेप्थला कितीला जायचं याचा अंदाज ऑप्शनलमधनं येतो. ऑप्शनल हे अकॅडमिक्सच आहे. आपण मागच्या वेळेला जसं म्हटलं तर आपल्याला 2 ऑप्शनल आहेत आणि 3 GSचे पेपर आहेत. त्यामुळे 2 ऑप्शनलचा अभ्यास आत्ता केला जोरात, आणि ह्यांची मेन झाली की मग GS 1, 2, 3 लिहायला लागलो. आत्ता GSचं समजा मी आता म्हणलेलं आहे की हे इलेक्शन्सवर लिहा. इलेक्शन तर तुमच्या वेळेला नसणार, 25ला जे असतील. आत्ता आहेत इलेक्शन बाबा, की 412 झाले, 421 झाले. मग आता नवीन पंतप्रधान आलेला आहे. मग कॉन्झर्वेटिव्हचं काय झालं, मग त्या कॉन्स्टिट्युन्सी कुठल्या आहेत. मग चेम्सफोर्डमध्ये कोण गेलं, चेम्सफोर्डमध्ये खून झाला आहे, तिथं वेगळी चर्चा होती. म्हणजे त्या पॉप्युलर ॲक्टर आहे तिचं हे गेलेलं आहे. लिव्हरपूलमध्ये काय पर्सेंट आहे, तिथं 6 कॉन्स्टिट्युन्सीज आहेत. मग त्यातलं इंटरेस्ट आणि इगर जो आहे ना, टू इगर टू नो दिस वर्ल्ड, हेच तो म्हणजे पॅशनच आहे. तर हे बर्डन व्हायला लागलं की इश्यू होणार. तर पॅशनेटली त्या म्हणजे इंटेलेक्च्युअली पण त्यात डील करायला पाहिजे, आणि नव्या गोष्टी समजतात असं वाटायला लागेल. रुटीनाइज झालं, बोर्डम झालं, आणि ते करण्याच्या सगळ्या प्रोसेस यांनी त्यामध्ये निर्माण केलं. ते रुटीन, तर रुटीन काय होतं, तुमचं डलनेस येतं. जेव्हा आपण म्हणतो की इनोव्हेटिव्ह आयडिया त्यातल्या जातात, आपल्या ओरिजिनॅलिटी जाते, स्पॉन्टिनिटी जाते. आणि त्यामुळे आत्ता बरेच जण लोक आहेत की सर कसं झालं कळलंच नाही, पण झालो. मग ती स्पॉन्टिनिटी जी आहे ना, की हे नाही करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ॲक्युम्युलेटेड ज्याला म्हणतो, त्याच्यावर विश्वास ठेवून ते करत राहायला पाहिजे. व्हर्सॅटिलिटी यायला पाहिजे. पेरिफेरी सेंटर डिलेमा अजून ह्या पेपरमध्ये दिसतंच. पेरिफेरी सेंटर म्हणजे सेंटरला जे वाचतं ते पेरिफेरीला टाकतात. तुम्ही जे वाचलं त्यातलं किती आलं, म्हणलं की माझ्या नोट्समधलं सगळं होतं, मग तिथं का वर्क झालं नाही, मग त्याचं म्हणलं की रिव्हिजन कमी पडली, माझ्या नोट्समध्ये ह्यातलं नव्हतं. मग क्रिटिकली बघितल्याशिवाय पुढं जाताच कामा. प्रत्येक प्रश्नावर मी समजा हे 3 प्री दिले, तर प्रत्येक प्रश्नावर क्रिटिकल एक प्रश्नाचं 10 पानाचं ॲनालिसिस झालं तरी चाललं. पण ते ॲनालिसिस केल्याशिवाय पुढं जाण्यात पॉईंटच नाही आहे, कारण ते परत पुढच्या वेळा काहीतरी नवीन येईल ना. तर ते येऊ नये म्हणून काय व्हॉट हॅपन, याचं एक कमिशनच स्वतःचं बसवलं. त्या कमिशनला रिपोर्ट द्यायला सांगितलं आणि मग तुम्ही प्रोसीड केलं. मग तो 1000 पानाचा रिपोर्ट झाला तर तो ॲक्सेप्ट करायला पाहिजे. पण विदाऊट कमिशन किंवा विदाऊट दॅट ॲनालिसिस डू नॉट स्टार्ट, कारण ते परत तेच आहे, रुटीन आहे, त्यातनं आउटपुट येणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला नव्यानं भेटला तरच ते होईल. ऑलमोस्ट काय इन्व्हेंटेड न्यू सेल्फ तो जो आहे तो इन्व्हेंटेड सेल्फ जो असेल तुमचा रिडिस्कवर्ड असा, तर तो बरोबर मग सापडेल. मग त्याच्यासाठी करेज लागेल, कारण फिअर असतात आपल्या, कम्फर्ट झोन्स असतात किंवा काय एक स्टाईल्स असतात लाईफच्या, तर ते सगळं मोडायला लागेल किंवा चेंज करायला लागेल. ह्यांच्या पॅटर्नला काय उपयोग आहे, त्यामुळे धिस इज माय लाईफ प्रायोरिटी अँड आय हॅव टू डू दिस. तर मग ते सगळं बऱ्याचदा अलीकडे तर माझं असं ऑब्झर्वेशन झालेलं आहे गेल्या 4-5 वर्षात की कम्फर्ट झोन हाच मेजर इश्यू आहे. बाकी काही इंटेलेक्च्युअली मोर सुपिरियर टू अदर प्रिव्हियस पीपल. 2008च्या बॅचचे लोक आहेत, आत्ताचे हुशार आहेत, पण 8च्या बॅचचा जेवढा अभ्यास होता त्याच्या 100th पण अभ्यास नाही आहे. ट्रिमेंडस हॉरिबल अभ्यास. तर तसा अभ्यासच नाही. याचं कारण काय, इझीनेस जो सगळा आला आहे मटेरियलचा, टीचिंगचा किंवा तुमच्या अवेलेबिलिटीचा जो आहे, आणि त्यामुळे असं वाटतं की ते ॲक्सेसेबल आहे, कुठंतरी ऐकलेलं आहे, मग ते होत का नाही. जो जिता वही सिकंदर हेच आहे आपल्या फील्डचं कॅरेक्टर्स जे आहे की तुम्ही असाल तर असाल, 0 or 1, दुसरं कुठलंच नाही आहे. तुम्ही असता किंवा नसता. त्यामुळे याच्या त्या फील्डची टर्मिनॉलॉजी शिकायला पाहिजे, त्यांच्या प्रकारे टेक्स्चर पर्सनॅलिटी डेव्हलप करायला पाहिजे, आणि तसं काम करत राहायला पाहिजे. जे आहे लॉंग टर्म प्लॅन, शॉर्ट टर्म प्लॅन जे आहे, एक्सटेन्सिव्हला जायला पाहिजे. एक्सटेन्सिव्ह ज्याला म्हणतो, अप्पर टॉलरन्सला काम करायला. अप्पर टॉलरन्स म्हणजे किती आहे, आता फॉरेस्टला किती लागतो, मग एवढा 138, 168, 162, 164. तिथपर्यंत का जात नाही आहे, तर ॲक्युरेसी रेशो नाही. ॲक्युरेसी रेशो कुठं नाही, एन्व्हायरमेंट. मग एन्व्हायरमेंटची डेप्थमध्ये जायला पाहिजे. त्यामुळे डेप्थ यायला पाहिजे. 10 प्रश्न आहेत समजा, तुम्ही 4 एखादा एरिया वीक राहिला, 5 एरिया तुमचे आहेत, 7 एरिया आहेत समजा आपले, तर 5 एरिया व्यवस्थित झाले, 4 एरिया व्यवस्थित झाले, त्यात आउट ऑफ आले तरी होईल ना. 10 प्रश्नातले 4 प्रश्नाचं आपल्याला फिअर असतं, हा कुठून वाचला कळलंच नाही, हा कुठून आला कळाला, असं काय फरकच पडत नाही ना. 6 प्रश्न तुमच्या डोमेनमध्ये होते, त्याची आन्सर, त्याची मॉरॅलिटी काय, 6च्या 6 आले तरी तुम्ही थ्रू झाला ना. याचा अर्थ की नॉन मटेरियलसुद्धा तुमचं नीट कंट्रोल पाहिजे. अननोननेसच्या फिअरमधनं काय होतं की मग ते ज्याला आपण म्हणतो तुमचं डेरिव्हेटिव्ह जे आहे इंटिग्रेशन राहिलं पाहिजे, डेरिव्हेटिव्हवरच आपलं काम चालू होतं. बेसिक आपलं जे आहे तेच बघायला पाहिजे.
बेसिक चांगला आहे का? NCERT खोदगज म्हणजे खूप, म्हणजे आता 1000 तरी लोक माझे असतील ना, मला माहीत असणार, सगळे NCERT पाठच आहे. यू जस्ट नेम इट. हे 52 चौथी वेळ, इथं ही डायग्राम असे पाठच आहे. NCERT हे बायबलच आहे. NCERTच्या आधारे तुम्हाला सगळ्या इन्साईट येतील की हाऊ टू डील विथ. लिहायचं कसं NCERTच्या आधारे तुम्हाला आर्ट कल्चरचं आहे, सायकॉलॉजीचं आहे, सोशॉलॉजीचं आहे. ह्याला वेग घेऊन ते संपत राहायला पाहिजे, त्यातनं काम करत राहायला पाहिजे. आणि मेथॉलॉजी काय, NCERT वाचताना पुस्तकामध्ये त्यावरचे PYQ, जसं आत्ता म्हणलं पंतप्रधानांवर समजा चर्चा आहे, इकडं PYQ इकडं करंट, असा करंट ट्रायंगल पुढं न्यायचा. कुठलंही मॅटर वाचलं, करंटमध्ये काय झालं आहे आणि इकडं PYQ काय. कुठलाही पेपर आत्ता वाचला तुम्ही, समजा इटली अर्जेंटिना, तो म्हणलं की याच्यावर 95मध्ये जाफनावर प्रश्न आहे, मॅपला विचारला आहे, याच्यावर जॉर्डनवर एक प्रश्न विचारला आहे. मग प्री अशी डोळ्यासमोर यायला पाहिजे. ते कधी होईल? स्ट्रक्चरमध्ये जायला पाहिजे, स्ट्रक्चरमध्ये सतत जायला पाहिजे. तर त्याच्याशिवाय ते होणार नाही. स्ट्रक्चरल एन्क्वायरी जबरदस्त पाहिजे. आणि म्हणजे असं मोबाईलहून पेपर उघडायला लागणे इज अ डिफिट, याचा अर्थ की आपण होत नाही. असं डोळ्यासमोरच पेपर यायला पाहिजे, सगळे असे नुसते स्क्रोल व्हायला पाहिजे पेपर डोळ्यासमोर. मग त्यापर्यंतचं स्किल यायला पाहिजे. ते कधी होईल? वारंवार खूप वेळा व्हायला पाहिजे, खूप वेळा, म्हणजे एंडलेसली पेपरमध्ये असेल. पेपरच्या पॅटर्न्सही खूप तुम्ही असं सगळा की या प्रकारचे पॅटर्न दिसतात. स्टेटमेंटच्या क्वेश्चन्समध्ये या इथून आलेले सोर्सेस आहेत जे आहेत, तशा अर्थानं आपल्याला त्याच्यावर काम करायला पाहिजे. त्यामुळे मेथॉडॉलॉजी पक्की करायला पाहिजे. मॉडरेट टू मॉडरेट म्हणजे एक्सटेन्शन 10-12, 9-10 मॉडरेट असा अभ्यास झाला तरी तो कंटिन्यूस राहायला पाहिजे. तुमची जी एक लाईन असेल ती पकडून ते काम करायला पाहिजे की एवढ्या एवढ्या पद्धतीने केलेलं आहे. आणि मागच्या वेळेस समजा तुम्ही लिहिलं असेल तर एक्सेस, म्हणजे तुम्ही म्हणला की मग मी ही टेस्ट नाही पण पुढची टेस्ट आहे, पण पुढच्या टेस्टला एक्सटेन्सिव्ह काम करतो, 5च्या ऐवजी 3 स्टॉप. पण तुम्ही जे करेल ते एक्सेल झालं पाहिजे. एक्सलन्सचा आग्रह खूप अत्यावश्यक आहे. आणि एक्सलन्सला क्वालिटी आणि क्वांटिटी डेव्हलप. काही जण आयुष्यभर काही मॅटर एक्सलंट लिहितात, पण दॅट इज नॉट इनफ. यांना काय पाहिजे की सगळे प्रश्न तुम्ही एक्सलंट लिहायला पाहिजे. आणि मग सगळ्या प्रश्नांना क्वांटिटीला भिडणं. तो म्हणला की मग हे 2-3 महिने थांबा, 3 महिन्यात मला लिहितं, म्हणजे स्वतःचं कॅल्क्युलेट करायला. कुठलंही एक स्ट्रक्चर नाकारलं तर काही इश्यू नाही आहे, पण त्याला तुम्ही पॅरलल स्ट्रक्चर उभं नाही केलं तर मग त्याचा काय हे नाही. त्यामुळं तुम्ही म्हणला की इट्स नॉट वर्किंग फॉर मी, मग काय वर्क होईल त्याचा प्लॅन करा आणि तो एक्झिक्यूट करा की हे मला वर्क होईल. आणि याच्यातनं इश्यूज हे करायला पाहिजे की सोडवायला पाहिजे आपले स्वतःचे इश्यूज जे आहेत. आणि मेन्स दिलेले काही समजा आता इथं दिसतात, मेन्स दिलेले आहे पण झाले ना, त्यांनीच प्रॉपर ऑप्शनलला जाऊन, आता माझं समजा हिस्ट्रीचा एक विद्यार्थी होता, त्याला 209 होते, त्यानं 319 पुढच्या वेळा काढले ना, म्हणजे 109-110 मार्काची एका वर्षाच्यात राईज घेतलेली आहे ना. मग तसं पण करता येईल. म्हणजे प्री तुमच्या हातात नाही आहे, मेन्स तुमच्या हातात नाही. त्याला सो मेनी फॅक्टर्स. इंटरव्ह्यू तुमच्या हातात नाही, मेन्सच फक्त आपल्या हातात आहे. मेन्सला इनपुट आउटपुट सेम आहे, तुम्ही जेवढं इनपुट टाका तेवढं आउटपुट आहेच. त्यामुळे मेन्सवर जेवढं आत्ता काम करता येईल, जे विशेषतः ज्यांनी प्री दिलेले आहेत, ज्यांच्या 1-2 प्री निघाले नाहीत, अशा लोकांनी मेन्सला ताबड, म्हणजे हे एरर आहे मेन्सला लागायला पाहिजे. मध्ये एक जे आहे ते काय रिफ्लेक्शन, ही बाबा कारणं सापडली, मग लिहिलं. आणि लिहित असताना बेसिक वाचलं सगळं बेसिक. तुम्ही जर लक्ष्मण बघितलं तर काय कंपायलेशन आहे 2 पुस्तकाचं, कश्यप आणि DD बसू, त्याचं कटपेस्ट आहे. मग तेवढा प्रयत्न करायला पाहिजे, ओरिजिनल वाचायला पाहिजे. DD बसू वाचल्यावर ज्या इन्साईट येतात ते कुठूनच येत नाहीत. कश्यप वाचल्यावर ज्या इन्साईट येतात ते कुठूनच येत नाही. त्यामुळे कश्यपची 3 पुस्तकं आहेत. कश्यपची 3 पुस्तकं, आवर पार्लमेंट, आवर कॉन्स्टिट्यूशन जे आहेत आणि आवर पॉलिटिकल सिस्टीम. बसूचं एक पुस्तक आहे, पॉलिटी. त्यातनं ओरिजिनलचं आग्रह तेच असं नाही. तुम्ही म्हटलं की मला हे माहीत आहे, ब्रिजकिशोर शर्मा माहीत आहे, ते वाचलं. TM बक्षी, ओरिजिनल वाचायला. आणि ओरिजिनल वाचणे म्हणजे त्या विषयातले कोण लोक काय रेफर करतात. मी अगदी मला MP जैन वाचा असं नव्हे, MP जैनचं पुस्तक आहे. तुम्हाला जे त्याच्यामध्ये वाटतं की हे वाचायला पाहिजे तसं त्याच्यामध्ये जायला पाहिजे. आणि लेबर खूप आहे, लेबर सगळ्यात प्रॉब्लेम येतो तिथंच येतं. लेबर पाहिजे, श्रम पाहिजे तुमचे. आणि ते श्रम जर नसतील तर मग आपल्याला असं वाटतं की कुठेतरी वाचलं आहे, कुठेतरी बघितलेलं आहे. मग ते जर टाळायचं असेल तर नंबर ऑफ रिव्हिजन्स, त्याची प्रॉपर मेथॉडॉलॉजी आणि क्वांटिटी. सुरुवातीच्या काळात क्वांटिटी. मी ॲव्हरेज आधी डिक्लेअर केलं आहे. मला कसले विद्यार्थी पाहिजे ह्या 2 वर्षात तर कोणी मला असं रिपोर्टच केलं नाही. 105 तास आठवड्याला. अदरवाईज काय गो टू द हेल्प. साधा आहे ते, UPSC म्हणतेच. तुम्हाला जर क्वांटिटी देता येत नसेल तर लोक सरळ म्हणणारच ना तुम्हाला, आम्हाला नकोच आहे अशी लोक. स्वतः PM 16 तास काम करतात ना तुमचे.
16 तास काम 3:30ला फाईल बघायला चालू. पॉईंट जसं आहे की काय प्रकारच्या स्ट्रक्चरला तुम्ही जोडू का पाहताय, तर ते पॅशनेट आहे सगळे ज्यांनी काम केलं किंवा करतायत, तर त्याच्या स्ट्रक्चरशी तुमच्या सगळ्या ह्याच्यातून ते वर्क होणार नाही. तो म्हटलं की मग थांबा, माझा आता 8 तास 20 मिनटं आहे, तिथनं मी 14 तासावर जाऊन दाखवतो तुम्हाला. क्वांटिटी हा एक मार्ग आहे, अल्टिमेटली क्वालिटीज आहे, पण क्वालिटीचा अर्थ काय, आपण मग ग्राउंड झिरो म्हणजे इतकी क्वालिटी की काहीच नाही काम, म्हणजे ॲब्सोल्यूट क्वालिटीचा अर्थ की काहीच होत नाही. त्याच्यामुळं क्वांटिटी सुरुवातीला आणि मग हळूहळू तुम्ही क्वालिटीकडे आला. 2 मेन्स दिले समजा काय, तर त्यांनी निम्मा मागच्या वेळेला पण म्हणून निम्मा अभ्यासच करायला पाहिजे, विचार जास्त, स्क्रिबलिंग जास्त करायला पाहिजे की हे आहे, आणि खूप लिहायला पाहिजे. आता एखादी समजा प्री मेन्स दिलेले आहे, अशा लोकांनी 10 पेपरचं प्लॅन करायला पाहिजे की 6 तासाचे पेपर लिहून बघणार, कारण ऑक्टोबरनंतर पुन्हा त्याच ट्रॅपमध्ये मग ओल्ड हॅबिट्स सोडायला पाहिजेत. ओल्ड पर्सन, तो अमित नावाचा अमित भोळे होता पाहता, अमित IRS झालेला आहे, दिल्लीला आहे. तर अमितला काय म्हणलेलं होतं, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसला पण तो काही काळ होता, त्यानं पहिल्यांदा मराठीचा माझा विद्यार्थी होता, 2 त्यानं मार्क येत नाहीत, मेन्स द्यायचा, दरवेळेला मेन्स द्यायचा, मार्क झाले नाही, 3ऱ्या वेळेला त्यानं मराठी सोडलं, 4थ्या वेळेला त्यानं पॉलिटिकल सायन्स घेतलं, 3-4 पॉलिटिकल सायन्स मार्क येत नाही. तो म्हणला मला परत मराठी घ्यायचं, त्याला म्हणलं मग तुझ्या मटेरियल इकडं आण, त्याचं मटेरियल घेतलं, ते जप्त केलं, मग त्याला 368 आले होते बा मार्क. सगळं फ्रेश, म्हणजे सगळं फ्रेश. तर जुने ह्याच्यावर रिलाईज राहू नका, जुनं रद्दी घालून टाका. जुनं तुमचं ज्या नोट्स असतील त्या सगळ्या आत्ता समजा डाऊन झालं, तर पहिल्यांदा काय करायचं, जुनं सगळं बांधा, टाकून द्या, तर ते नवीन सापडेल. जुन्या ह्याच्यातनं काय होतं, त्याच मिस्टेक्स परत व्हायला लागतात, ते दिसतच नाही आपल्याला कधी. त्यामुळे बेस्ट वे की ते जुनं स्ट्रक्चर कम्प्लिटली डिस्ट्रक्ट करायला पाहिजे, कम्प्लीट डिस्ट्रक्शन ऑफ ओल्ड स्ट्रक्चर. त्याच्यातूनच ते रिपेअर करू नका, क्रिएट काय न्यू ग्राउंड आणि मग नवीन बांधा काहीतरी, तर ते व्यवस्थित होईल. म्हणजे इच टाईम यू हॅव टू ट्रीट युअर सेल्फ ॲज अ फ्रेशर. तो फ्रेशर जो आहे तो फ्रेशर तसा यायला पाहिजे, त्यात काही ह्युमिलेशन नाही आहे, कारण ते होईपर्यंत आपण करण्यासाठी झालेलं, तर मग तसं करायला पाहिजे मेथॉडॉजिकली जे आहे ते. आणि दुसऱ्या बाजूला कन्सिस्टन्सी जी आहे, बऱ्याच जणांचं वर्क चालू आहे, पण ते कसं आहे पेरिफेरल आहे किंवा ते सप्लिमेंटरी आहे, कोरचं काम नाही आहे, तर हे सुद्धा मिराज आहे, मग हे करता कामा नाही. म्हणजे माझं गाभ्याचं काम नाही आहे आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत, तर ह्या ॲक्टिव्हिटी युजलेस आहे, त्याचा उपयोग नाही होणार, कारण तुम्हाला बेसिकच माहिती नाही. बेसिक सगळं आपलं जे आहे ते पहिल्यांदा ओरकाल, दॅट इज NCERT. परत काय बेसिक काय आपलं की काही पुस्तकं, मग याच्यानंतर अप्लाइड आर्टिकल. बऱ्याचदा काही जण म्हणतात ना की आता समजा हे 2-3 दिवसाचं आहे की तुम्ही सांगितलेलं हे आर्टिकल मी वाचलं, 9 इंटरनल सिक्युरिटी चॅलेंजेस, हे आता कालचं आर्टिकल आलं, लेक्चरसाठी मी काढलेले नोट होते समजा. आता 9 सिक्युरिटी चॅलेंजेस, नन अदर दॅन प्रकाश सिंग. प्रकाश सिंग केसचे 7 मुद्दे आहेत ना, प्रकाश सिंग नावाचे केसेस आहे, म्हणजे त्यांचे 7 पॉईंट्स आहेत. मग याचा अर्थ काय की पण मला सिक्युरिटी चॅलेंजेस म्हणजे सिक्युरिटी म्हणजे काहीच माहिती नाही ना. सिक्युरिटी इज अ कन्स्ट्रक्ट. 45मध्ये चर्चा झालेली आहे, 28मध्ये त्याच्यावर काय आलेलं आहे, मग 2000मध्ये त्याच्यावर आर्ग्युमेंट आले. सिक्युरिटी इज फूड सिक्युरिटी. सिक्युरिटी सगळ्या प्रकारची आहे ना, पीस अँड सिक्युरिटी, सिक्युरिटी अँड पीस. सिक्युरिटी ही डिक्टेटेड टर्म आहे ना, म्हणजे हे पेपरमधनं कळणारच नाही मला याचा बेसिक बघायला पाहिजे. C2B मागच्या म्हटलं C2B, मग C2Bला वेळ जाईल तुम्हाला, म्हणजे एका आर्टिकल तुम्ही म्हटलं की 4 तास गेले, पण याचा अर्थ सिक्युरिटी ही कल्पना परत कधीही विसरली नाही सिक्युरिटीबद्दलचे, की देअर आर 6 टाईप्स ऑफ सिक्युरिटीज. प्रिझनर डिलेमा आहे, सिक्युरिटी डिलेमा आहे, सिक्युरिटीच्या ह्युमन कन्सर्न्स आहेत, सिक्युरिटीचे बॉर्डर कन्सर्न आहे. हे कोण सांगतं, UN सांगतं. मग सिक्युरिटीचं बेसिक वाचलं, मग तुम्ही म्हटलं हे कसं हे कसं कळेल मला, UPSCचे पूर्वीचे प्रीचे आणि मेन्सचे क्वेश्चन याच्यावर, हे जर स्कॅन केले आपण, मग ह्याला तुम्ही म्हटलं मला माहितीच नाही ना, वेळ द्यायला पाहिजे. याचा अर्थ तो वेळ म्हणजे सरळ PYQ समोर ठेवले आणि बघितले सिक्युरिटी कुठं असेल, पहिल्या पेपरमध्ये शक्य नाही आहे, दुसऱ्या पेपरमध्ये असायला पाहिजे, तिसऱ्या पेपरमध्ये असायला पाहिजे, एथिक्समध्ये तुम्ही काय विचारलं का, म्हणजे ते स्कॅनिंग. मग तुम्ही म्हटलं अख्खा 1 दिवस गेला याला, असं किती वेळा होईल, असं 3-4 महिन्यावर तुमचं व्हर्टिकल हॉरिझॉन्टल फाउंडेशन ऑफ युअर बेसिक नॉलेज किंवा बेसिक इन्फो तयार व्हायला पाहिजे, की दिस इज ज्याला आपण म्हणतो कॉमन सेन्स ऑफ सिव्हिल सर्व्हिस. तर बऱ्याचदा कॉमन सेन्स ऑफ सिव्हिल सर्व्हिस जर चांगला पक्का झाला नसेल XYZ कारणाने, तर त्यातनं ते दरवेळेला पोरिंग होणार, तर लिकेज येणार, पावसाळा आला की ते लिकेज येणारच. मग ते लिकेज जर आत्ता आपण म्हटलं परत लीक झालंच, तर लिकेज नको असेल तर ते वॉटरप्रूफिंग चांगलं पाहिजे आपलं. ॲनॉलॉजी तुम्ही काही पण घ्या, तुम्हाला बेसिक काम जे आहे ते मेथॉडॉजिकली करायला पाहिजे.
जसं आता समजा कुठलं इथेनॉलचं आलेलं आहे, इको फ्रेंडली फ्युएल फॉर अनादर ग्रीन मिराज असं आहे का इको फ्रेंडली खरोखरच आहे. इथेनॉलचं बेसिक, मग इथेनॉल प्रीला आलेले क्वेश्चन, मेन्सला आलेले क्वेश्चन काय काय आहेत आणि आपण कसं वाचायला पाहिजे त्याच्याबद्दलचं आहे. क्लास ॲक्शन सूट इथिक्समध्ये विचारलेलं क्वेश्चन आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्सला काय काय आलेलं आहे. मग कॉर्पोरेट गव्हर्नन्स ही नोशन मला माहिती नाही, इथिक्समध्ये आहे बघ, मला माहिती नाही. आज इथिक्समध्ये हे नाव पण मी ऐकलेलं नाही, दिस इज माय डे 1. तरी मग ते शोधायला पाहिजे की सिलेबसमध्ये इथं तो शब्द आहे, त्याच्यावर पूर्वी हे क्वेश्चन विचारलेलं. म्हणजे हॉरिझॉन्टल रिडिंग जे आहे ना, व्हर्टिकल रिडिंग खूप होतं आपलं आजचा पेपर जे आहे. तर मागच्या वेळेला पण म्हटलं पेपर असं वाचायची सवय थांबवायला पाहिजे, असा वाचायला पाहिजे. म्हणजे काय, GS1 20 मिनिट्स, GS2 20 मिनिट्स, GS3 20 मिनिट्स, GS4 20 मिनिट्स. दिस इज जस्ट रिडिंग, पेपर रिडिंग. तर हे रिडिंगचं पुढं काय करायचं, इट्स एंटरटेनमेंट. त्याचं काय करणार ना पुढं. तर पेपरमध्ये या 15-20 मिनटामध्ये मी GS1 फक्त बघितला, मग GS2, मग GS3 आणि प्रत्येकाच्या फाईल्स केल्या. मग नंतर फक्त आता ब्रेक घेतला आणि परत एक 25 मिनटं प्रीसाठी पेपर वाचलं. हे प्री आहे, हे प्रिलिम आहे, हे प्रिलिम आहे. मग तुमचं मोटिव्ह घेऊन तुम्ही पेपरमध्ये गेला तर मग तुम्हाला त्याचं मटेरियल मिळेल आणि त्याच्या नोट्स काढल्या. एव्हरीथिंग मस्ट बी डॉक्युमेंटेड, हे आपलं आहे. एव्हरीथिंग मस्ट बी डॉक्युमेंटेड. काही पण तुम्हाला आलं तर ते डॉक्युमेंट व्हायलाच पाहिजे जे आहे. मग आता समजा याच्यात आलं रशियाच्या दागेस्तान, तर मग दागेस्तानचा नकाशा असा ओरली येतो का समोर, तर नाही आहे. तर मग त्याच्यासाठी असे बेसिक मॅप आहेत ना आपले. हा अगदी साधा आहे, स्कूल ॲटलासच आणला आहे. TTKचा कुठलाही मॅप आपल्याबरोबर ठेवायला पाहिजे. हे इथिक्सच आहे. तुम्ही कुठल्याही क्लासला कुठेही लायब्ररीत जाताना 2-3 गोष्टी ज्या आहेत, PYQ आपल्याबरोबर पाहिजेत, मॅप आपल्याबरोबर पाहिजे. त्याच्याशिवाय डेअरिंगच करता का ना अभ्यासाला बसायचं. अभ्यासाला म्हटलं की हे समोर ठेवायला पाहिजे, कारण मग लगेच त्यात बघायला पाहिजे तुम्ही काय सांगता जे आहे. आज जसं आता समजा म्हटलेलं आहे की चायना काय करते, साऊथ ईस्ट याच्याकडून त्यांना काही गोष्टी बांधायच्यात. मग साऊथ ईस्ट एशिया आणि चायना, मग त्याच्यावरचं बघितलं. व्हिएतनामचं आता काय चाललं आहे, किंवा जनरल टाईमलाईन जर आपण म्हणलं ना की मी आता कोलालंपूरला आहे, तर कोलालंपूर इथून किती अंतरावर आहे, मला परत कुठं जायचं आहे. समजा आपण म्हणलं की जकार्ताला जायचं, मग जकार्ता किती अंतरावर आहे, डिस्टन्स. योगकर्ताला जायचं आहे, योगकर्ता या पलीकडं आहे, बाली आहे, ईस्ट तिमोर आहे. हे जनरल आहे ना, याचं काय हेच नाही आहे, जनरल आहे. असे प्रश्न पण तुम्हाला विचारलेले आहेत ना टाईमलाईन. त्यामुळे क्वेश्चनचे पॅटर्न्स डोळ्यासमोर यायला पाहिजे. मला जसे मॅटाफर काय आहे की मला हा मनुष्य माहीत नाही, पण हा मनुष्य कोण आहे त्याचं नाव बिव काहीच माहीत नाही, पण हा इथं राहतो, हा 12 वाजता बाहेर येतो, हा 6 वाजता हे करतो, सगळं मला माहीत आहे एक्सेप्ट नेम. हे कधी होईल, इन्स्टिट्यूशनल एन्क्वायरी तुमची किंवा स्ट्रक्चरल. यांचं बिहेवियर एन्व्हायरमेंटमध्ये हे व्हॉइसेस यायला लागलेत खूप. आता त्याचं मिनिंग काही माहिती नाही, पण ते व्हॉइसेसला मी कम्फर्टेबल आहे. त्यामुळं क्वेश्चन्समध्ये जात राहायला पाहिजे, क्वेश्चनचं पॅटर्न. आणि हे व्हॉइसेससाठी मिनिमम काय लागेल, डे 1ला ते होणार नाही, अर्थात बेसिक तुमचं तयार आहे, दॅट इज NCERT. त्यातनं ते व्हॉइसेस तुम्हाला कळायला लागतील की बाबा ह्याच्यामध्ये ते आलेलं आहे. त्यामुळं मग मॅपवरनं गोष्टी, मॅप सतत काही आलं तर मॅप. मग ते इथं दिलं म्हटलं आहे काय, सर्जोकिया इथं आहे, मकाशाला रिजन या प्रकारचा आहे, डेरबेंट या साईडला आहे, रशियाच्या कुठल्या कुठल्यात आलेल्या आहे. मग मॅपवरचं जे आहे ते कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. मग आत्ता काय चाललं आहे, फायनान्स कमिशनची चर्चा आहे. मग कोऑपरेटिव्ह फेडरल 13मध्ये काय झालं, 14मध्ये काय झालं, 15, मग 16वाले आता काय म्हणतात, 13, 14, 15, 16 बारकाईनं, मग 16पर्यंत आलो. 13, 14, 15 FFC, 14 फायनान्स FFC, 15 फायनान्स, 13पासूनचे साधारणतः बघत राहिले. म्हणजे त्याच्यावरचे फॅक्च्युअल डिटेल्स. मग त्याला वेळ जाईल, पण तो वेळ द्यायला पाहिजे. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे नोशन काय आहे ते मला माहिती नाही, म्हणून मग अभ्यास कोण करा, आपण अभ्यास काय करायचं हे कोण ठरवतो, डेली पेपर. एकदा तुमचं बेसिक झालं तर काय अभ्यास करायचं माझ्या हातात थोडंच आहे, पेपर येऊ द्या मी सांगतो काय अभ्यास करायचा. मग तो अभ्यास कधी होईल, वेन यू हॅव दिस आयडिया कॉल्ड ॲज युअर बेसिक इज कम्प्लिटेड. त्या बेसिकच्या म्हणजे NCERT कॉन्स्टिट्यूशन ॲक्टवर सगळं मुखोद्गत आहे. कॉन्स्टिट्यूशन ॲक्टवर पॉलिटिकल थेरी मुखोद्गत आहे. सॉक्रेटिस क्रिटो पहिल्यांदा असा डायलॉग आहे. मग पॅसिफिझममध्ये हे दिलेलं आहे. मग इकडं केमाल पाशा आहे. मग याच्यामध्ये ती सॉलिडॅरिटीची मूठ आहे, फेमिनिझमचं आर्ग्युमेंट आहे. मग याच्यामध्ये टागोरचं एक कोट आहे. NCERTवर हॉरिबल कमांड असायला पाहिजे. NCERT असे त्याला वेळ म्हणजे लेबर आहे, मी असं लगेच होईल असं नाही, पण यू हॅव टू स्ट्रगल. मग त्याच्यातनं तुम्हाला यातल्या गोष्टी पटपट बसवता येईल. म्हणजे NCERT 9th आपल्याला काय सांगते, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. तर बाकीच ते पहिल्यांदा सांगतात पॉवरबद्दल. पहिला चॅप्टर त्यांचा पॉवर आहे, आणि नंतर मग ते काय म्हणलेलं आहे, कमिंग टुगेदर, होल्डिंग टुगेदर. मग त्याचे डिटेल्स त्यांनी
NCERT दिले पण 9च्या NCERTमध्ये दिलेलं आहे. मग त्यात व्हॅल्यू ॲडिशन केली की लुई टिलिन आहे, टिलिन असं म्हणले नवीन अभ्यासक काय पुटिंग टुगेदर तुम्ही विसरला, कमिंग टुगेदर, होल्डिंग टुगेदरच्या पुटिंग टुगेदर आहे ना, मग प्रिन्सली स्टेट आणि आपण प्रिन्सली स्टेटनं फेडरलिझमचं नवीन हे झालं बेसिक. या आर्टिकलमध्ये काय आपण नंतर बघू, पण कोऑपरेटिव्ह फेडरलिझम वापरला ग्रेनविल ऑस्टिन. मग ग्रेनविल ऑस्टिननं काय म्हटलं होतं, मग त्याचं आर्ग्युमेंट कुठं आहे. मग याच्यामध्ये आणखी कुठल्या आलेल्या होत्या, सी जनरस ऑफ इट्स ओन काइंड कोणातनं आलेली टर्म जे आहे, त्यामुळे याच्यावरची बेसिक चर्चा. मग इट टेक्स टाईम. त्याला तुम्ही म्हणला मला 2 दिवस लागतील. फेडरलिझमचा चॅप्टर कुठलाही याच्यातला लक्ष्मण मल्ला वाचला, 2 दिवस त्याच्यावर काम केलं. तो म्हणला की ऑलरेडी तयार आहे, मग ती जरा रिवाईज केली आणि हे बघितलं त्यातनं आलेली. तसं वॉटर मॅनेजमेंटवर दिलेलं जे आहे ते वॉटर मॅनेजमेंटची बेसिक आर्ग्युमेंट्स काय काय प्रकारे आलेले जे आहेत. त्यामुळं बॅक टू बेसिक जे आहे त्याला काय पर्याय नाही बा, बॅक टू बेसिक आपलं काम करत राहिलं. आता आजचा हा पेपर आहे उदाहरणार्थ, पेपर रिडिंगचं जे आहे कुठलंही त्याला हे नाही आहे, सगळीकडे ऑलमोस्ट आता त्या वेगात येतं. कालिदास काल पण आहे आज पण आहे, त्याच्यावरची चर्चा जी आहे ते. नेहरूज फर्स्ट रिक्रूट फॉरेन पॉलिसीतलं त्या काळातलं जे आहे त्याच्यावरची चर्चा आहे. त्याच्यानंतर कुठला काळ आपण म्हणलं ना की मेक्सिकोत हुरिकेन आहे, साऊथ कोरियामध्ये रोबोचं सुसाईड आहे, रोबोच्या सुसाईडवरची चर्चा आहे. रोबो जातो जीवानेशी, मग रोबोला एक्सेसिव्ह काम दिलं आणि त्यांनी सुरुवातच केली. त्यामुळं असं त्यातला इंटरेस्ट. आणि हे कुठं आपल्याला समजा आपण म्हणलेलं आहे की याच्यात काय विज्ञान कथांमध्ये आयझॅक्स ॲसिमोव याच्या आय रोबो नावाची कथा लिहिली होती, तेव्हा रोबोचा जन्मही नव्हता. मग त्यानं 3 नियम आयझॅकचे रूल्स ते गाजलेले आहेत, आयझॅकनं सांगितलेले हे 1, 2, 3 नियम, त्यातनं ते बघायला पाहिजे. हत्तींची भाषा, हत्ती नाव त्यात ठेवतात ना, आपल्या मानवांमध्ये नावं जसं येतं त्या एलिफंट वर्ल्डमध्ये त्यांचे नेमिंग आहे. हे नवीन आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये आलेलं आहे. नेचर अँड इकॉलॉजिकल इव्होल्युशनमधनं आलेली चर्चा जी आहे ती बेसिक काय काय आहे. आपल्या इथं समजा आता अनफेअर प्रॅक्टिसेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बिल पास झालं किंवा ॲटलिस्ट मांडलेलं तरी आज विधान परिषद, मग विधान परिषद आर्टिकल लगेच बघितले. म्हणजे त्या वेळेला इंटरेस्ट घेतला तर काय होतं, तिथे एक लिव्हिंग काहीतरी हॅपनिंग असतं आणि त्यामुळे ते ॲबस्ट्रॅक्टला आपण अभ्यास करत नाही आणि त्यामुळे त्याची व्हिजिबिलिटी आणि परमनन्स जास्त आहे. आता काहीच समजा विधान परिषद घडत नाही, मी विधान परिषद वाचलं तर ते ड्राय मटेरियल आहे ना, डेड मटेरियल आहे. त्याच्याऐवजी आत्ता विधान परिषद चाललेलं आहे आणि मी विधान परिषद वाचलं तर याचा अर्थ त्यानिमित्तानं मला पाहता येतं की तुमचे हे मग सातवांना हे इथे मिळालेलं आहे, यांना इथं मिळालेलं, यांना इथं मिळालं, म्हणजे त्यात इंटरेस्ट घ्यायला पाहिजे ते प्रोसेस. मग त्याच्यावरचे प्रीचे क्वेश्चन्स जे विचारले ते बघितले की काय काय विचारले, लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे क्वेश्चन, असेंब्लीचे क्वेश्चन्स काय काय विचारले, राज्यसभेवरचे क्वेश्चन्स काय, आणि मग एसेला त्यातलं काय काय जाऊ शकेल. म्हणजे क्वेश्चन्स काही झालं तरी क्वेश्चन्सचे आपल्याला हे पाहिजे, सतत आधार पाहिजे. आपण म्हणतो ना एकटं कुठेही जायचं नाही, क्वेश्चन पाहिजेच. क्वेश्चनशिवाय डेअरिंगच करायचं नाही कुठेही, कारण ते कधीच शूट ॲट साईड होईल ना. विदाऊट क्वेश्चन तुम्ही गेला त्याचा उपयोगच नाही होणार. क्वेश्चनच्या सकटच रिडिंगमध्ये उतरायला पाहिजे. परराष्ट्र सेवा तुम्ही म्हणलं की मग GS2मध्ये 14ला आहे, 16ला आहे, 19ला आहे, या प्रकारे. एकदा 17च्या तुम्ही मेन्सला हे प्रश्न विचारलेले कुठं 3ऱ्या पेपरमध्ये की इंडिया पाकिस्तान रिलेशनवर चायनाचा जो कॉरिडॉर चालला आहे, पाक कॉरिडॉर, त्याचा काय इम्पॅक्ट होईल, किंवा चायना पाकिस्तान जसं आता SCO आहे, मग SCOमध्ये PM गेले नाही ते काय आहेत. मग SCOचं बेसिक, मग 5 कंट्रीजमध्ये कझाकिस्तान, मग किर्गिस्तान, मग त्याचे मॅप्स सगळे जे आहेत. मग एखाद्या गोष्टीला बेसिक त्याला वेळ आहे, एफर्ट्स आहेत आणि ते एफर्ट्स एका टप्प्यापर्यंत आहेत. नंतर तुम्हाला तिची हे काय म्हणलं की नाव दिस इज नोन एरिया, कॉमन सेन्सिकल एरिया. पण त्या एफर्टच्या शिवाय ते कॉमन सेन्स येणार नाही. एखाद्या बोलणारच आपल्याला वाटतं की हे कॉमन सेन्सिकल बोलत आहेत, तसंच ते आहे, तसं नाही आहे. दे हॅव अर्नड इट, दीज पीपल हॅव क्रिएटेड दॅट प्लॅटफॉर्म, आणि त्यातनं त्यांची ती ॲनॉलॉजी विशेषतः सक्सेसफुल झालेले आहे मेन्स दिलेल्या लोकांचं जे आहे, त्यातनं आपल्याला असं वाटतं की हे. त्यासाठी त्याचं बेसिक एकदा फाउंडेशन चांगलं करायला पाहिजे. मटेरियल त्याच्यावरचं बघत राहायला पाहिजे, जे आहे वाचत राहायला पाहिजे. मटेरियल ओरिजिनलचा आग्रह धरायला पाहिजे जे आहे. म्हणजे मार्केट वाचू नका असं नाही, पण दॅट इज सप्लिमेंटरी. मेजर कोरोनानंतर तुम्हाला म्हटलं डिलेमा काय की दॅट इज नॉट सिव्हिल सर्व्हिस. आत्ता आपण ऐकतोय, आपण व्हिडिओ बघतोय, ऐकणे आणि बघणे ह्या ॲक्शन्स वाचणे आणि लिहिणे याला सप्लिमेंटरी आहेत. तुम्हाला UPSC अजून सांगते की वाचा आणि लिहा, मग दॅट इज रिॲलिटी. हीच खरं आहे की लिहिणं हीच त्यामुळे लिहिलं पाहिजे, खूप लिहिलं पाहिजे, कुठलीही गोष्ट लिहिली पाहिजे, कारण दॅट इज द ओनली
एक्सपेक्टेड आयडिया. हे आपण मार्केटनं इन्व्हेंट केलं नाही की क्लास करायला पाहिजे, पुस्तकं वाचायला पाहिजे, असं त्यांचं काहीच आग्रह नाही. हा सिलेबस आहे या. मग याच्यावर म्हणजे याचा अर्थ काय की रिअल काय आणि इमॅजिन काय याच्यात कन्फ्युजन होतं का? मला दिस इज रिअल, दिस इज इमॅजिन. त्यामुळं दोन रिअलमधलं अंतर आपण म्हणतो, स्ट्रेट लाईनमधलं अंतर जे आहे सगळ्यात 2 पॉईंट असतील तर ते कमी असणार. त्यामुळं तसं तुम्ही करायला पाहिजे की काय केलं तर वर्क होईल. स्ट्रक्चरमध्ये जायला पाहिजे, स्वतः जायला पाहिजे, त्याच्यात उतरायला पाहिजे. या लोकांनी सगळ्यात नॉनसेन्स वाक्य की हे असं म्हणतात, हू आर दिस पीपल, कुठले लोक आहेत, काय त्यांचा संबंध आहे, हे क्लासवाले, ते गेट लॉस, त्यांचा काय संबंध नाही. तुम्हाला आय एस व्हायचं ना, तुमची क्रिटिकल ॲबिलिटी कुठं आहे? ती क्रिटिकल ॲबिलिटी लागेल ना की यू हॅव टू आर्ग्यू, असं नाही असं आहे, हे नाहीच आहे, तुम्ही सांगता असं काही नाही आहे. मग त्याच्या ह्याच्यातल्या गोष्टीवर तुमचा बेसिक कंट्रोल तो स्वतः उतरल्याशिवाय ते येणार नाही. स्वतः उतरायला पाहिजे आणि स्वतःचं आर्ग्युमेंट बिल्ड करता आलं पाहिजे बाकीच्या इन्सिडन्सेसच्या. इरस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग, दिस इज माय आर्ग्युमेंट, मला असं ते. मग त्यासाठी तुम्ही म्हटलं की काय काय मला करायला लागेल त्याची यादी घ्या. मग स्ट्रक्चर्ड पाहिजे, प्लॅन पाहिजे आणि मायक्रो त्यातलं आर्ग्युमेंट जे आहे. त्यामुळे तो हे कधी होईल? एक्सेसिव्हचा विचार करायला. नथिंग सक्सीड लाईक एक्सेस. एक्सेस किती लागतं बाबा? इथं आहे डाऊनटाऊन ॲबे, जर बघितलं डाऊनटाऊन ॲबे, एक्सेस काय आहे, ते एक्सेस काय तुम्हाला करू शकतं. त्यामुळे एक्सेसचा विचार जो आहे तो पण त्यातला महत्त्वाचा आहे. मग त्याचं सॅम्पल मी आत्ता जे बोलतो त्याचं सॅम्पल म्हणून मी माझं वाचत असताना लिहिलेले मुद्दे जे आहेत, एक 4-5 पेजेस त्याचे नमुना म्हणून जे काढलेले आहेत. कुठलेही तुम्ही एक पेपर आयदर एक्सप्रेस और हिंदू यापैकी एक स्लॅश आणि इकडं लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स आणि रविवारच्या पुरवण्या. आज नन अदर दॅन संहिता जोशी, म्हणजे लगेच वाचायला पाहिजे. संहिता जोशी जे आहे, संहिता जोशी नन अदर दॅन संहिता जोशी जे, म्हणजे याचा अर्थ इमिनंट पर्सनॅलिटीज आपल्याला कळायला पाहिजे. दीज आर इमिनंट ऑथर्स की ज्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण कन्सल्ट करतं किंवा जे पायोनिअरिंग आहेत, दी अथॉरिटी आहेत. सुजाता राव म्हटलं की ते वाचायला पाहिजे, त्यातले आर्ग्युमेंट्स कुठले. त्यामुळे आपापल्या फील्डमधले जायंट जरा शोधायला पाहिजे की हे कुठले आहेत. पब्लिक हेल्थमध्ये हे 4 नावं आहेत, साऊथ एशियामध्ये हे आहे म्हणलेलं आहे. जसं आता प्रकाश सिंग आलं, प्रकाश सिंग केस होते इंटरनल सिक्युरिटी, मग त्यावर रिबेरो सर काय लिहितात, मग आणखी कोणाचं आहे, म्हणजे त्याची बेसिक सगळी चर्चा जी आहे. क्रिटिकली रिफ्लेक्ट व्हा, कारणं शोधा की कशामुळे झालेलं आहे आणि ती सगळी नलिफाय होण्याचं मेकॅनिझम करा. मागच्या वेळेला कारणं शोधली पण त्यावर मेकॅनिझम नाही डेव्हलप केला. ही कारणं शोधली नाही, कारणं अजून तशीच आहे. मागच्या वेळेचं बघितलं आपण तर कारणं तीच निघाली. म्हणजे याचा अर्थ ते नलिफाय करण्याचा मेकॅनिझम एकमेव मेकॅनिझम म्हणजे एक्झामिनेशन. दुसरा कुठलाही एक त्याला मेकॅनिझमच नाही आहे. एक्झामिनेशन द्या, त्यामध्ये पास व्हा आणि पास होताना 70%चा आग्रह धरायला पाहिजे. 70%ला मिळालं, कारण पोर्शन सगळा नाही आहे अजून. सगळ्या पोर्शनला मग तुम्ही आत्ता म्हटला 90 मेरिट लागला असेल समजा, 45%, तर ते 100% सिलेबसला तोपर्यंत हायरला पकडायला पाहिजे ना. आपण सेक्शनलला पण म्हणतो की तसंच सेक्शनलला हायरला जायला पाहिजे, कारण तो सेक्शनल आहे ना. हे त्याला मायक्रो दिलेलं आहे, त्यामुळे मॅक्रोला तसं झाल्यावर त्यामुळे मायक्रोमध्ये 70%ला जात राहिलं. हायर साईडचा कायम विचार करायला तर ते सिक्युअर राहणार. पण हायर साईडला जे आहे ना, टॉपर 1-2मध्ये पहिल्या, म्हणजे ते नेवर फेल्स, पहिल्या क्रीम. हे एफर्टचं काम आहे, याला इंटलेक्ट नाही आहे. इंटलेक्ट इज अ फ्रॉड. काय असं देर इज नो सच थिंग कॉल्ड इज इंटलेक्ट, काही नाही आहे. मेरिटवर हजारो पुस्तकं आले आहेत की कसं टायरनी आहे, कसं प्रॉब्लेम आहे. मायकल सँडलपासून सगळ्यांनी लिहिलेलं आहे की वाय मेरिट आयडिया कॉल्ड इज मेरिट इज अ फ्रॉड आयडिया. काय गोष्टी वर्क होतात त्यातले कुठले टायरनी ऑफ मेरिट रिजनलमध्ये पण झालेलं जे आहेत. त्यामुळं त्याचा एक तुमचा स्वतःचा पेस वाढवायला पाहिजे. अभ्यासाचा जो आहे तो स्ट्रक्चर्ड राहायला पाहिजे, प्लॅन राहायला पाहिजे. प्रूव्ह झाल्याशिवाय पुढं जाता. समजा आता तुम्ही पॉलिटी करताय, एथिक्स करताय, तर एथिक्समध्ये तुम्हाला 10 पेपर लिहिले आणि मार्क आले तर ते झालं. पॉलिटीमध्ये 10 पेपर सोडवले, मेन्स लिहिली तर ते मार्क आले. नुसतं वाचन झालं तर त्याला कोण विचारणारच नाही ना. वाचन करणं म्हणजे काय अभ्यास नाही आहे. अभ्यास म्हणजे टेस्ट लिहिणे. तर टेस्ट कुठे तुमच्या? टेस्ट नाही याचा अर्थ काय उपयोग नाही आहे. तुम्ही म्हटलं की इन द मेकिंग आहे, फाईन, मग ते इन द मेकिंग प्रोसीड करून दाखवा की या दिवशी माझे प्लॅन्स आहेत. त्यांची परिभाषा आत्मसात करा. त्यांची परिभाषा एकमेव आहे एक्झामिनेशन, दुसरी कुठली नाहीच आहे. तर एक्झामिनेशन फॉर्मॅटमध्येच जायला. ते प्रीची एक्झामिनेशन घेतात, मेन्सची एक्झामिनेशन घेतात, इंटरव्ह्यू घेतात. 3 प्रकारचे त्यांनी मोडस ऑपरेंडी दिले. मग त्या मोडस ऑपरेंडीमध्ये
जायला पाहिजे, त्याचे मायक्रो ॲनालिसिस जे आहे. इटलीचा नकाशा समजा, आता इटलीचा नकाशा याचा UPSC काही संबंधच नाही आहे. इट्स अ जनरल आयडिया. म्हटलं मी इथं पिडमॉन्टमध्ये आहे, सार्डिनियामध्ये, सिसिलीमध्ये गेलो, खाली इकडं नेपल्समध्ये आलेलं आहे. नेपल्स सिस्टर्स जे आहेत ते, तुरीन नावाचं इकडं गाव आहे, रोम सगळं जे आहे ते. आणि हे आता सगळं हे जनरल मी विनाज वर्ल्डमध्ये पण लिहिलेलं असते नाही. इट्स एव्हरीवेअर, कुठं पण असते. जर्मनी तो म्हटलं फ्रँकफुर्टला आहे इकडं आहे, मग वरच्या गुटेनबर्ग आहे, बर्लिनला आहे, मग इकडं ऑस्ट्रियाला जायचं आहे, व्हिएन्नाला जायचं. व्हिएन्नाला आपले PM चालले आहेत ना आता. म्हणजे तसं ते बारकाव्यानं बघत राहायला पाहिजे. बर्ड्स आहे त्याला म्हणतो एकदम क्लिअर. मग जर्मनीचा नकाशा लगेच काढला. पूर्वीचं काय तुम्हाला म्हणलं की ह्यात मग स्लेस्विग आणि होल्स्टीन काढा. स्लेस्विग म्हणजे होल्स्टीन इथं आहे. तुमचे कुठले आपले नाव जे टायटल आहे त्याचं टायटल काय आहे की याचं टायटल बेसिक जे आहे ते अँग्लो सॅक्सन. मग हा सॅक्सनी रिजन होता, नॉर्थ वेस्ट ऑफ द जर्मनी. कारण जर्मनी अशी कुठली गोष्टच नाही. रोमन एम्पायर आहे ना ते. 300 more than 300 स्टेट्स कॉन्सोलिडेटेड बाय नेपोलियन लॅटरल. इट्स अ बिस्मार्क. आणि बिस्मार्कनं म्हटलं आय एम हिअर टू प्रशनाइज दिस पीपल. जर्मनी हॅज, त्यामुळे आय एम हिअर टू अपोज जर्मनी, आय एम हिअर टू प्रशनाइज. प्रशिया काय, ऑस्ट्रिया काय, जुना ट्रायंगल आहे ना. मॅक्सिस काय, म्हणजे वर्ल्ड वॉर हिस्ट्री त्याची जी आहे ना. 1878मध्ये काय झालं होतं, 1870ची बर्लिनची ट्रीटी आहे, 1856 क्रिमी आहे, लंडनची ट्रीटी आहे, पॅरिस आहे नंतर. म्हणजे फॅक्च्युअल कंट्रोल त्याच्यावर. हे तुम्हाला वर्ल्डमध्ये लागेलच की. वर्ल्डमध्ये नसेल तरी ते इंटरव्ह्यूपर्यंत उपयोगी आहे. आता आम्हाला टेम्परल असा विचार न करता लार्जर बघत राहायला पाहिजे किती होईल त्याचं जे आहे. अर्जेंटिनामध्ये 1912लाच मेक्सिकोमध्ये पार्टी काढली होती ना, आपला माणूस होता MN रॉय. मग पेरूच्यामध्ये काय, लिमा. म्हणजे त्याचा मॅपच असं डोळ्यासमोर आला. म्हणजे त्याच्यावरचा कंट्रोल हे याला साधं काय, तुम्ही म्हणला की मी रोज नाही पण आठवड्याला एक स्टेट करणार. आता समजा पीपल आर टॉकिंग अबाउट मणिपूर, लेट स्टार्ट विथ मणिपूर, किंवा अल्फाबेटिकली आंध्रा. तुम्ही जे ठरवाल ते याच्यातून चालू करू. मग एक स्टेटचं आपलं झालं तर एक इंटरनॅशनल घेतलं तुम्ही, इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड असा एक नेशन केला. एक रिजन घेतला, रिजनचं कॅरेक्टर सगळं बघितलं की तुम्ही एशिया कशाला म्हणलेलं आहे, किंवा आत्ता ज्याच्यावर सगळ्यावर चाललेलं आहे मिडल ईस्ट. मग मिडल ईस्टचा मार्ग कसा आलेला आहे, मग त्यातल्या हे मॅपला गेले. हे कंपल्सरी कराल. कंपल्सरीचा अर्थ काय, लोक जसे असतात निर्जळी करतात, पाणी पण घेत नाहीत, तर ती रिलिजिओसिटी त्यामध्ये यायला पाहिजे. ती जोपर्यंत आपण अचीव करत नाही ना त्या प्युरिटीला, ती प्युरिटी त्यामध्ये यायला पाहिजे. हे नॉन निगोशिएबलच आहे. तर नाही इकडचं लेक्चर होतं म्हणून हे गेलं, मग कशाला तुम्ही ठरवलं नाही, त्याचा काय संबंध नाही आहे. म्हणजे तुम्ही जे करता त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरच आहे. त्यामुळे याचा अर्थ प्लॅन, हे लेक्चर होतं प्लॅन करायला पाहिजे आधी की इथं नसणार आहे. प्लॅनिंगनुसार सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. त्यामुळे तुमचं 15 दिवसात तरी तुमचा फ्युचर प्लॅन तुमचा तयार पाहिजे. आपल्याला पुढचे 15 दिवस काय असेल, नवीन कायद्यांची संहिता, मग डिजिटल त्यातले काय काय इश्यूज आहेत, तिन्ही याच्यावर काय आलेलं आहे. मग त्यासाठी जुन्या पहिल्यांदा बारकायचं असं विचारताना विचारणार ना, जुने नव्यावरचे विचारणार. जुन्यामध्ये हे होतं, आता नव्यामध्ये ह्यातलं काय काय आहे. पहिली केस कुणावर आली, दिल्लीमधला एक वेंडर होता ना, फूड वेंडर किंवा आपलं स्ट्रीट वेंडर जो आहे, मग त्याच्यावरचे केसेस कुठल्या आहेत. रोहित डेमध्ये आधी दिले नाही. स्ट्रीट वेंडर किंवा आपल्या याच्यावरचे जे व्हेजिटेबल वेंडरचे सुप्रीम कोर्टच्या केसेस आहेत काही, मग त्या वाचल्या. हे कशा, तो म्हणलं ह्या इन्साईट आम्हाला आलेलं नाही, हे कशातून येईल, क्वेश्चन पेपरमधून येईल. क्वेश्चन पेपर बघितला प्रीचा मागचा, ऑप्शनलला कितीपर्यंत अवेलेबल आहे ते बघायला, ॲटलिस्ट 12पर्यंत 2012पर्यंत तरी सगळे बघायला. लास्ट 10-12 इयर्स सगळे पेपर्स ॲनालाइज करायला, प्री मेन सगळे जे आहेत. ऑल इंडिया रेडिओ PMच्या आपल्या मन की बातमध्ये आलं होतं ना, संस्कृत बुलेटिनची 50 वर्ष झालेले आहे. मग संस्कृत लँग्वेज हिस्ट्री एकदा अभ्यास होईल. संस्कृत लँग्वेज कशी आहे, आपण ज्याला संस्कृत म्हणतो ती नव्हे. ऋग्वेदी संस्कृत इज कम्प्लिटली डिफरंट. त्यामुळे काय म्हटलं तर प्राकृत लँग्वेज अर्लियर लँग्वेज, संस्कृत लँग्वेज इज लॅटर लँग्वेज, ज्याला सोकॉळ संस्कृत म्हटलं. आणि ती एक्सटर्नल संस्कृतचा प्रॉब्लेम काय, डोंट हॅव अ स्क्रिप्ट. संस्कृतला स्क्रिप्टच नाही आहे. मग स्क्रिप्ट कुठलंही घेतलेलं आहे, देवनागरीत लिहायला पाहिजे असं काही नाही. जे टर्कीने गेलं त्यांनी नंतर रोमन स्क्रिप्ट वापरले ना. आपण सगळं महाराष्ट्रानं उद्या GR काढला की आपण सगळे रोमन वापरणार आहोत, रोमन लिपी. नागालँडमध्ये काय झालेलं आहे, कुठली लिपी आहे ना, त्यामुळे स्क्रिप्टचा इश्यू त्यांचा आहे. मग याच्यावर आर्टिकल 350च्या निमित्तानं तुमची कुठली केस आहे, संतोष कुमार केस आहे गाजलेली. संतोष कुमार केसमध्ये काय म्हटलं की संस्कृत ही आपली नॅशनल लँग्वेज करा, त्याच्याशिवाय तुम्हाला
कुठल्याही गोष्टी कल्चरल हार्मनी जे म्हणलेलं आहे 51 आणि याच्यामधले चर्चा. त्यामुळे संस्कृत बुलेटिन कधी आली, त्याचा पर्पज काय होता ते एकदा वाचलं, कारण तोच आहे इश्यू ना. संस्कृत बुलेटिन हाच इश्यू आहे. आर्यांग्ल महाविद्यालय असाच इश्यू आहे ना, आंग्लच आहे ते. रामकृष्णाचं मिशन कशाला पाहिजे? रामकृष्ण पुरे नाहीत का तुम्हाला? रामकृष्ण मिशन आहे ना ते. तसं हे बुलेटिन आहे, म्हणजे इट सेल्फ. म्हणजे याचा अर्थ काय की संस्कृतच मुळामध्ये इंग्लिश संस्कृत आहे. विल्सननं आणलेली आहे, विल्यम कॅरेनं आणलेली आहे. हे संस्कृत इंग्लिश संस्कृत आहे. हे इंग्लिश संस्कृत आहे, म्हणजे विच इज नॉट अ संस्कृत. इंग्लिश संस्कृत कसं निर्माण झालं? इंग्लिश संस्कृतमध्ये काय काय तुम्ही बघितलं? इंटरप्रिटेशनच्या ॲम्बिग्विटीज कुठल्या होत्या? इंग्लिश संस्कृतवर बघायला पाहिजे. म्हणजे संस्कृत बुलेटिन शब्द वापरला ना तुम्ही. वार्ता का म्हणला नाही? इति वार्ता असं म्हणून संपतं ना, इति वार्ता हा. मग त्या वार्ता म्हणजे इटिमॉलॉजी तुम्हाला काय उपयोगी पडेल? इटिमॉलॉजिकल एन्क्वायरीची मेथॉलॉजी जी आहे, इटिमॉलॉजी म्हणजे त्या संज्ञांकडे बघत राहायचं. संज्ञा काय शिकवतात, शब्द काय सांगतात, याचा अर्थ काय प्रकारचा आलेला जो आहे. ऑल इंडिया रेडिओची बाय द वे हिस्ट्री काय व्हावं ती जरा वाचली, कारण या देशाचा प्रमुख आपल्याला ऑल इंडिया रेडिओ म्हणजे PM म्हणलेलं आहे ना, मग त्या बारकाईनं बघत राहायला पाहिजे. तिन्ही खेळांची चर्चा त्यात झालेली होती. नायजेरियामधला मेदोगेरी नावाचा स्पॉट आहे बा, तिथं ते बॉम्बस्फोट झाले होते. गोझा सिटी जी आहे ना, गोझा सिटीच्या, मग ते लगेच लोकेशन बघितलं नायजेरियाचं नायगर रिव्हर कुठं आहे, मग त्याचा सगळा मॅप असं न बघता काढला. मग खाली म्हणजे तो असा आफ्रिका चालू केला. असे मॅप कोरे मिळतात पा आफ्रिकेचा. DAVची लॉयलाची कुठलीही कॅन्डिडेट आहे त्यांच्याकडे असतात ना आफ्रिका असे मॅप, म्हणजे लगेच काढले. इथनं तुम्ही मोरोकोतनं चालू केलं आणि खाली इकडं केपटाऊनपर्यंत आला. काल जोहान्सबर्ग होतं म्हणजे तसं काम करायला पाहिजे की स्टेट वाईज चालू केलं. एवढ्या रिव्हर्स आहेत, मग बोट्सवाना इथं आहे, मग मध्ये तिथला काँगोचं खोर आहे, सब सहारण आहे, साहेल रिजन आहे मधला तो. मग म्हणजे त्याच्यावर त्याला वेळ लागेल. तो म्हटलं की ह्याच्यावर माझे 9 तास गेले, नुसतं आफ्रिका सकाळपासून चाललेलं आहे. पण असं किती वेळा? 1-2 वेळा होईल ना, नंतर आफ्रिका डन. मादागास्कर पण आहे, मोझांबिक पण आहे, अंगोला पण आहे. म्हणजे पोर्तुगीज कॉलनीज पण केल्या, जर्मन कॉलनीज केल्या, फ्रेंच कॉलनीज करून टाकल्या. ब्रिटिश तर केव्हा झालेलं आहे. रोडच म्हणजे तुमचा वर्ण आलेला जो रोड आहे, मग कुठपासून नाईलपासून खाली तुम्ही आला. मग ती रेल्वे जी आलेली होती ती कशी होती? म्हणजे आत्ता तुम्हाला रेल्वेवर GSला प्रश्न होता ना, जगभरात रेल्वे कशी वाढली, असा एक GSला प्रश्न आहे. म्हणजे ते क्वेश्चन असल्याशिवाय ते अदरवाईज आपल्याला कळत नाही की ह्या पेपर्स तुम्ही म्हटलं कालिदास, पण खरंच मला काय कळलंच नाही. हे कशामुळे झालं तर क्वेश्चनमध्ये आपण रोटेड नाही आहे. कालिदासवर एकदा काय विचारलेलं होतं, तर ती जी अंगठी दिलेली आहे ती आधीच्या ह्याच्यात आहे का? कालिदासाचं जे सगळं रायटिंग आहे त्याच्यामध्ये शाकुंतलमध्ये ते घेतलेलं आहे. मग ते कुठून आलं आहे? मेघदूतमधलं काय आहे त्याच्यावर तुम्हाला विचारलेलं. काय विचारलं होतं? कुठलं नाटक आहे? मालवी गगनमित्र आहे का असं विचारलं होतं ना आपलं प्रीचे क्वेश्चन. याच्यावरचे कालिदासाचं रायटिंग काय? आत्ता जसं तुम्हाला बघून टाकलं ना, मध्यमवायक आहे तर मध्यमवायकच बघू एकदा. मध्यमवायक आहे ना, मध्यमवायक आपल्या यांनी खूप जणांनी केलेलं आहे ना, मराठीतल्या लोकांनी पण ते केलेलं आहे. प्रतिज्ञा युगंधरम आहे. प्रतिज्ञा युगंधरम भासाची 13 नाटकं आहे ना, भासाचं इमिटेशन आहे सगळं. नंतर भवभूती आहे, भवभूतीचं नंतरचं खूप आकलन आहे. तसं कालिदास काय सांगितलेलं त्यातल्या अभिजन शाकुंतल नाटकात दुष्यंत राजाने शकुंतलेचे काढलेले चित्र जे आहेत ते, आणि त्या पेंटिंगवरचे वाद सगळे जे आपल्या यांनी केलेले. फ्रान्समध्ये आत्ता जसं काल निवडणूक झालेलं आहे, फ्रान्समधलं मतदान आणि मग तिथले रिॲक्शन काय पहिलं काय करायला पाहिजे? इलेक्शन वगैरे नंतर मला फ्रेंचांचा नकाशा आहे, त्यातल्या नद्या कुठल्या आहेत, पॅरिस कुठल्या नद्या, सिएन आहे ना तिथले समजा, मग इकडं मोनॅको रिजन आहे. कुठनं ते उडी मारले ना सावरकरांनी उडी मारली, तर कुठला होता एकदा स्पॉट? मग तिथनं लंडन किती आहे? मग तिचं लोकेशनच एकदा बघितलं. तिथनं मला कॅपाब्लँकाला जायचं तर कसं जायला पाहिजे, ते प्लॅन त्यांचे कुठले होते ना ते. म्हणजे जॉग्राफी क्लिअर असेल तर बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण जॉग्राफीमध्ये तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या की बाबा असा इश्यू आहे, तर मग ते सगळं सापडेल जे आहेत. भारत कॅनडा टेन्शन्स आहेत. खलिस्तान मुवमेंटबद्दल एकदा वाचलं. आनंदपूर साहेब रेझोल्युशनपासून 1920पर्यंत तुम्ही त्याची रिव्हर्स हिस्ट्री ट्रॅक केली. आणि इकडं कामागाठो मारो काय इन्सिडन्स होता, गदर मुवमेंट काय होती, त्याचं रायटिंग कुठलं, पर्सनॅलिटीज कुठल्या होत्या, हे एकदा बेसिक करून ठेवलं. म्हणजे त्याच बातमीची हिस्ट्री बघायची, जॉग्राफी बघायची, पॉलिटी बघायची, इकॉनॉमी बघायचं, सोसायटी बघायची, त्याच बातमीचं सगळं आस्पेक्ट बघायचं. कारण दॅट इज सिव्हिल सर्वंट.
त्या बातमीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहे. तसं फ्रान्सचं अध्यक्षपद वगैरे आपल्या NCERT दिलं आहे ना, सेमी आहे ना, ते सेमी प्रेसिडेन्शियल आहे. प्रेसिडेन्शियल त्यांनी 3 फॉर्मॅट घेतले. डेमोक्रॅटिक आपलं आहे म्हणजे पार्लमेंटरी इंडिया, फ्रान्स सेमी आणि USA प्रेसिडेन्शियल, असे 3 फॉर्मॅटमध्ये NCERTमध्ये असा टेबल आहे. कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क हे आपलं पुस्तक आहे ना NCERT, त्याच्यातले चर्चा जे आहे ते. कतार, मग कतारचा लगेच वर केलं. कतारच्या वरचा कुठला आहे? मी म्हणलं कतारमधनं मला येमेनला जायचं आहे, UAEला जायचं आहे, सौदीमध्ये आहे. कतारमधनं मी कसं जाणार? रेड सीवर प्रश्न होता आत्ता. मग त्याच्या आजूबाजूला इकडं इजिप्त आहे रेड सीच्या. तसं कतार हा जुना डायलॉग पार्टनर आहे का आपला? अगदी इस्लामिक स्टेट जे सगळं संघटन झालं त्याच्यामध्ये काय म्हणजे CA2 सेंटोपासून काय होतं? CA2 नावाचं सेंटो नावाचं ऑर्गनायझेशन जे आहे अर्ली 55मध्ये वॉर्स आलं. नाटोच्या आत्ता काल हिंदूला आर्टिकल आलं होतं ना, नाटोवर 3 पुस्तकांचे रिव्ह्यू आलेले आहेत. पण नाटो कधी आला? ब्रुसेल्स ट्रीटी पेव द वे फॉर नाटो 1949मध्ये. टू कीप काय जर्मन्स आउट, टू कीप अमेरिकन्स इन. मग त्याची सगळी फ्रेमवर्क आणि ॲनॉलॉजी जे आहे. त्यामुळे कतारच्या निमित्तानं इस्लामिक कंट्रीज, कतारच्या निमित्तानं ऑइल, कतारच्या निमित्तानं नव्या इन्व्हेस्टमेंट काय काय आहेत, आपले मिनिस्टर त्यामध्ये काय करतात. हा पर्यावरण दिवस कसा सुरू झाला, त्यामध्ये काय काय आलेलं होतं जे आहे ते आपल्या PMच्या हातच आलेलं होतं. कौरथुंबी आणि हे सगळे आटपडी वारीवरचे प्रश्न प्रीचे लगेच मेनचे सोडवून बघितले की कोण कोण असा प्रश्न विचारलेला तो. कंटेम्पररी ऑफ अकबर, महाराष्ट्रातले कोण कोण कंटेम्पररी ऑफ अकबर आहेत? तुकोबा आहे का? नाही आहे. मग त्याच्या आधी कोण आहे? म्हणजे याच्यावरचे प्रीचे क्वेश्चन्स बघितले. वारीवर खूप मटेरियल आलं. एक प्रश्न कसा होता की मेन्सला आत्ता विचारला होता त्या सुब्रमण्यमच्या बॅचला होता, त्याच्या आधीच्या बॅचला होता तो, की भक्ती चळवळीचं लिटरेचर काय होतं सांगा, आणि भक्ती मुवमेंटने सुफी मुवमेंट ह्या फेल गेलेल्या मुवमेंटने चर्चा करा, असा प्रश्न आपल्याला विचारला. GSमध्येच विचारलेला. त्यामुळं मग क्वेश्चनचं स्ट्रक्चर जर बघितलेलं नसेल तर मग याचं एवढ्या इन्फॉर्मेशनचं करायचं काय आपल्याला काही कळणार नाही. मराठी लिटरेचर जातीहीनतेचे दुःख असं विचारलेला प्रश्न आहे. याचा अर्थ ते मॅटर तुम्हाला इकडं सुचवेल की आत्ता हे नवीन स्टफ आहे, धिस मे बी द क्वेश्चन. इकडं जाऊ शकतो जे आहेत. पुष्पकची आत्ताची सगळी चर्चा जी आहे ते. चाइल्ड मॅरेज बिल, आंबेडकरांच्या वेटिंग फॉर विसावर झालेली चर्चा जी आहे. झारखंडमधली आर्गा रिवर, मग आर्गा शोधली, आर्गा रिव्हरवर झालं तो ब्रिज पडला. मायनर होते ब्रिज पडला, मग मार्गा बघून ठेवायला पाहिजे इकडं काय इकडं काय. त्याच्यावर ज्याला आपण म्हणतो मग 3 लिंकेजेसला काम करायला पाहिजे. पास झालेले लोक त्यामुळे आम्ही फॉरवर्ड लिंकला पण काम केलं, बॅकवर्ड लिंकला पण काम केलं, आणि याचं व्हर्टिकल हॉरिझॉन्टल काय सापडतं एकूण बघितलं. त्यामुळे त्याच्या लिंकेजेसवर काम करायला. झारखंडचं पॉप्युलेशन तिथल्या कुठल्या आहे, लिथियम आहे का पहिल्यांदा, मग बाकीच्या, मग असं नाही तर काय काय आहे, कुठल्या पॉप्युलेशन काय आहे, फेस्टिवल काय, ह्याची एकदा सगळी रिव्हिजन घेतली. हे इयरबुक आहे, इयरबुक लगेच संपव. इयरबुक तुम्ही म्हणलं याच्यावर ऑफिशियली काय वाचू, इयरबुक इंडिया इयरबुकमध्ये झारखंड करायचं आणि वाचून टाकायचं. मग मेथॉडॉलॉजी जी आहे ते इंडिया इयरबुक घेतलं. तुम्ही म्हणलं इंडिया इयरबुकच्या ऐवजी मी त्याचं ऑनलाईन मटेरियल आहे ना, इंडिया इयरबुक पण ऑनलाईन आहे. म्हणजे सोर्सेस तुम्ही ज्याला जॉईन होता तेच वाचा. दॅट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. स्टेटचे मटेरियल जास्तीत जास्त वाचायला पाहिजे. योजना, कुरुक्षेत्र, फूड प्रोसेसिंगवर आलेलं समजा आत्ताचं आहे. रुरल विमेन, रुरल इंडियावरचा आत्ता आलेला आहे. त्यामुळे योजना कुरुक्षेत्रमधनं प्रश्न बरेच आहेत ना आपले. तुमच्या स्कीमवर आता 5-7 प्रश्न आहेत या प्रीला, ते सगळे योजनामध्ये रिफ्लेक्ट झालेले आहेत. जे प्रीचे सगळे क्वेश्चन जे आहेत, आणि त्यात पर्यायांमध्ये बारकाव्यांमध्ये काम करायला पाहिजे का. दीनदयाळ उपाध्याय होमस्टे, उत्तराखंडची मोठी जाहिरात होती मग त्यातनं बऱ्याच गोष्टी दिसतात. त्यांची टुरिझम पॉलिसी जी आहे 23 ते ओम पर्वत पित्तोरगडच्या मधला हिंदू बौद्ध दोघांचा आहे. कैलास मानसरोवर त्यांनी काढलेला जो आहे तो तेरी लेक तिथल्या यातल्या, ऋषिकेश कर्णप्रयाग रेल, मग तो जॉर्ज एव्हरेस्ट पीक, केदारनाथ, मुक्तेश्वर, डेहराडून. आणि मग याच्यावरचे प्रीचे क्वेश्चन बघितले की काय काय विचारलेले आहे. जॉग्राफिकली आत्ता विचारलेले आहेत. मग कुठल्या रिजनमध्ये काय आहे किंवा त्याची हाईट कशी आहे, कुठल्या याचा भाग नाही आहे, याच्यावरचे क्वेश्चन सगळे जे आहेत. आणि मदुराई टू केदार, जसं तुम्हाला कोट्टयमपासून साधारण विचारलेलं तुम्हाला, कोहिमा टू कोट्टयम असा एकदा मॅप विचारला आहे 5-7 वर्षापूर्वीच्या प्रीमध्ये. त्यावेळेला काय झालं, CDMमधले काही लोक तसे आले होते सिव्हिल डिसओबिडियन्समधनं, तर त्याच्यावरनं तो मॅप आलेला होता. तसा हा मॅप तुम्ही काढून बघितला. विजयवाडात जाईल, मग इकडून जाईल, मग नागपूरमधनं कशी जाईल बाबा हे रेल्वे,
हिंदूमध्येच त्याची चर्चा केलेली आहे. दोन्हीही पेपर वाचण्याची गरज नाही. कुठलाही एक पेपर मार्क आहे ना, पण तो आपल्याला वाटतं पण इकडचं मिसिंग आहे, ते महिन्याभरात कुठं ना कुठंतरी येतच. आज एक्सप्रेसमध्ये आलं आहे, आपण म्हटलं की 8 दिवस हिंदूत आलेलं नाही, कुठंतरी विदिन 1 मंथ ते रिचेबल आहे, कारण ते कुठं ना कुठंतरी मटेरियल इकडं तिकडं सेमच आहे. आपल्या संविधान बांध तुम्ही वाचत असाल, पंडित परमानंद कटारा वर्सेस भारत सरकार 2025च्या याच्यामध्ये, यावेळी पण बघूया त्याच्यामध्ये MPSC जे येणार आहे, आता दोन्ही होणार ना, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यातलं मटेरियल उचलतील असं दिसतंय. MPSCला जे करतायत ते संविधान बांधमधलं बरंच मटेरियल असेल MPSCचं जेव्हा प्रश्न असेल. आणि अदरवाईजसुद्धा कुठलं आपण असं म्हणलं LIC वर्सेस इंडिया लिहायची नाही, बेरोबारी लिहायची नाही, लक्ष्मीकांतच्या सगळ्या केसेस अशा करायच्या आणि त्या लिहायच्या नाहीत तर मार्क येणार. ही केस लिहिता येईल का? पंडित कटारा 89 कुठल्या मेडिकल एडचा इश्यू आहे ना, मेडिकल एड मला मिळायला पाहिजे, आर्टिकल 21मध्ये काय आहे. लालाराम वर्सेस स्टेट आता जी चाललेली चर्चा, ह्या सगळ्या संविधान बांधमध्ये लिहिलेली चर्चा सगळी जी आहे, 36, 37, 12 डकवर्थ लुईस मेथड काय होती क्रिकेटमधले जे आहेत ते, मग आता कॅचवर चाललेलं आहे. त्यांनी इकॉनॉमीमध्ये प्रश्न विचारलेला, मग याच्यातनं ग्रॅव्हिटीवर प्रश्न काय येतील का? या दोनचा कॅच असा, यांनी असा कॅच घेतलेला आहे, मग याच्यावरचे काय क्वेश्चन सायन्समध्ये जाते की असं कुठपर्यंत शक्य आहे, त्याला किती डिग्री लागेल, किती नाही आहे, याच्यावर विचारलेले जुने क्वेश्चन तुम्ही बघितले तुम्हाला अंदाज येईल. म्हणजे त्याचं बेसिक काय, एखादी घटना तुमच्यासमोर आली तर ब्युरोक्रॅटला काय कळलं की याचा मला फायदा काय, स्टेटला काय फायदा, यातनं काय उचलायला पाहिजे, काय उचलता कामा नाही. असं जर म्हटलं की हे कुठंच उपयोग नाही, हे इथिक्समध्ये पण नाही, याच्यात नाही, मग त्यात वेळ न घालवता पुढं गेलं. म्हणजे क्वेश्चनच्या आधारे त्याचे बारकाईनं लिटन्स दिल्ली ती नावं आली होती एकदा, रॉबर्ट रसेल, निकोल्स, ब्रूमफील्ड, जॉर्ज. आर्किटेक्टचे नाव आपल्या मागच्याच प्रीला विचारलं होतं ना, ही 4 नावं काय आहेत. तसं लिटन्स दिल्लीचं आर्टिकल होतं. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली 21मध्ये आलेली होती फंक्शनिंग करताना जे आहे. तिस्ता ट्रिटी फेडरल स्ट्रक्चरमध्ये अजूनही त्याचे रिलक्टन्स आहे. आणि ब्रह्मपुत्र जाता याच्यामध्ये झाले, सिक्कीम, तोरसा, मानशाई, सांगशा, धानसाई या सगळ्या त्याच्या असणाऱ्या इश्यूज जे आहेत, म्हणजे रिव्हर त्याच्यावर काय काय चाललेलं जे आहे. मार्सक्वेक नावाची चर्चा आहे, मंगळावरचे भूकंप, त्याच्याबद्दलचं बेसिक जे आहे ते, मेट्रॉईडचं स्ट्राईक झालेलं असेल का. एन्झामेन म्हणजे सायन्समध्ये रविवारच्या सायन्सच्या पुरवण्या आहेत हिंदूच्या. रविवारी सायन्स एक कॉलम एक पेज आहे ना बरं, मग त्याच्यातनं काय सापडतं आपल्याला. सायन्समध्ये मठामध्ये रोज आहे, लोकसत्तामध्ये रोज चर्चा आहे, रोजच्या रोज त्याच्यामध्ये काही. आणि मराठी विज्ञान परिषद ऑथॉर म्हणजे काय इमिनंट अथॉरिटी ॲट ऑल इंडिया लेवल, जे लोक लिहित आहेत. फॉर्च्युनेट आपण आहोत की ते रिजनलमध्ये अवेलेबल आहे, पण ह्या अथॉरिटी आहेत. UNRS याच्यावर काय, संडे सायन्समधल्या पुरवण्या वाचा असं जे आहे त्या. अल्झामायरचा TB, ट्रिएस्ट कुन्ना आयलँड, मायनर आयलँड जे आहे ना, त्याचं नासाने हे केलं आहे ना, अगदी ओल्ड किंवा असं मायनर एकदम आयलँड म्हणून त्याची चर्चा आहे. 93 शायाग्रीवर आपल्याला विचारलेलं आहे. कॅटलिगट पक्षाचा प्रकार आहे, अगदी छोटा रोपांमध्ये सापडलेला पक्ष आहे. मग हे नंतर मार्केटच्या कॅचमेंटमध्ये येईल किंवा येईल नाही, म्हणजे डिपेंड्स. पण डेली याच्यात आपल्याला ते खूप मॅक्रो दिसतं, खूप मोठं असतं. आणि महिन्याभरात वाचताना ते असं मायनर होतं, ते कदाचित स्लिप होऊ शकतं, आपल्याकडून जाऊ शकतं. त्यामुळे डेली, कारण याच्यावर कन्सिस्टंटली प्रश्न विचारलेत ना, गेल्या 3 वर्षात तुम्ही बघितले तर सतत कुठल्या प्राण्यांचा प्रकार आहे, मग टाईप जे विचारलेत ते काय काय आलेले आहेत. आत्ता काही अशा प्रजाती फ्रॉकच्या सापडलेल्या नाही. झुलॉजिकल सर्वेचा आहे आलेला आहे ना, झुलॉजिकल सर्वेचे नवीन फाइंडिंग्स आणि त्यांनी नवीन लिस्ट केलेली आहे. PM सूर्यघर योजना जी आहे, काय काय आलेले आहे. इराणच्या दोन्हीचं चाललेलं आहे ना. जलिली मग कॉन्झर्वेटिव्ह काय आहेत, हे काय आहेत, म्हणजे हे कशासाठी नुसते ट्रिगर दिले आहेत की तुम्ही काढलेल्या मटेरियलमध्ये याच्यातलं काय काय येतं आहे बाबा. मग म्हटलं की हे नाही वाचलं गेलं आहे, मग त्याच्यावर सगळं नंतर वाचायला हे झालं आहे. तुम्ही सगळे मिळून 412 जे काय पॉईंट दिले ते बघितले आणि त्यातले न ह्याच्यावर वाचून काढलं. त्याचा बेसिक आर्ग्युमेंट जे आहेत. जेम्स लॉसन, लिंक बिटवीन गांधी आणि मार्टिन ल्युथर. लॉसनचं नाव आलेलं आहे. खूप जसं आपल्याला तो म्हटलं की मला अँड्रूजचं माहीत होतं, दीनबंधू अँड्रूज जे आहे ना, CF अँड्रूज. CF अँड्रूजच्या बरोबर हे नाव पण
महत्त्वाचं आहे. लॉसननं दोघांच्यामध्ये काम केलेलं आहे का. मार्टिन ल्युथर धिस फेलो इज डिफरंट आणि ते वेगळं आहे. सेंट मार्टिन वेगळं आहे. 1527 दिस इज 1963. आय हॅव अ ड्रीम एक एसे लिहून बघितलं. आय हॅव अ ड्रीम त्याच्यावरचं वाचून बघितलं त्यांचा मूळ असं जे आहे. नेपाळ साधी छोटी बातमी होती पा सगळीकडे होते. नेपाळी कॅलेंडरप्रमाणे आषाढ 15 हा त्यांचा नॅशनल तुमचा राईस डे आहे ना. आणि मग त्यावेळेस सेलिब्रेशन आहे त्यांचं मोठं. कावेरी डेल्टामध्ये जसं आहे तसं आफ्रिकन तुरीची आहेत आणि त्याच्यावरचा सोयाबीनला आणि याला आता मका आणि महाराष्ट्रात चाललं आहे. महाराष्ट्रातल्या दुधाची क्वालिटी चांगली नाही त्यामुळे भुकटीत केली जाते त्याची. मग दुधाचा आत्ता रेजिस्टन्स आहे आपल्या ह्याच्यामधला. 97th अमेंडमेंट फेडरल स्ट्रक्चर कॉपरेटिव्ह फेडरलिझम त्यातनं आलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. जनगणना का पूर्ण करणं आवश्यक आहे. नायजेरियानं केलेली नाही आहे, सिरियानं नाही आहे, येमेननं नाही आहे. भारत आता ते यादीमध्ये गेलेला आहे का. जी आत्ताच्या आपल्या नव्या ह्याच्यातल्या टर्म्स जे आहेत ना सगळे हिंदूमधूनच मी घेतलं आहे. 0 FIR इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मॉब लिंचिंग गँगरेप ऑफ मायनर 45 days क्रिमिनल पहिल्या ह्याच्यावर असं ते डार्क फॉन्टमध्ये दिलेले नव्या न्यायसंहितेमधले मुद्दे जे आहेत. टर्मरिकचं नवीन हे मिळालेलं आहे मणिपूरमध्ये. वटवाघळाचं कर्नाटकमध्ये. सिद्धू कान्हो PM बोलण्यात आलं होतं तुम्हाला विचारलं नाही कदा क्रोनॉलॉजी विचारली प्रीला. सिद्धू कान्हो दिलेलं आहे. सातारा संबळपूर असे दिलेले आहेत आणि याची क्रोनॉलॉजी राईट क्रोनॉलॉजी आहे. एक 1849ला घडलेलं आहे, एक 1855ला हे जे घडलेलं आहे याच्या आधीचं हा प्रीचा एक क्वेश्चन आहे. आणि संथाळ होल याच्यावर पण मेन्सला क्वेश्चन विचारलेले आहेत. ऑप्शनलला पण त्याच्यावर विचारून झालेलं आहे. हिस्ट्री डॉकांचं ज्यांचं आहे त्यामुळे त्याला शब्द कसे विचार. उलगुनान काय आहे. त्यानंतर धिंग काय धिंग नावाचे आहे ना. धिंग खर्चा रंगपूर जे झालं ना बंगालमधलं तिथं धिंग होतं. इथं जसा हुल आलं ना संथाल हुल तसे प्रत्येक ट्रायबलचे उलगुनान कोणाचं आहे. मग मुंडांचं आहे का काय बिरसा मुंडाचं काय होतं. मग त्याच्या ट्रायबलच्या रिबेलच्या टर्मिनॉलॉजीज ज्या आहेत त्या धिंग 1773मध्ये फकीर उठाव आहे संन्यासी उठाव. मग या उठावातनं काय काय आपण बघितलं जे आहे. नागालँडवर 13मध्येच क्वेश्चन 371A लगेच वाचलं. 371 मोठं आहे मग ते डिटेल एक 2 दिवस असतं ते नुसतं समजून घ्यायला जातील पण ते करायला पाहिजे. नागालँड एकदा तुम्ही वाचला मूळ काय काय मग फिजो PHIZO फिजो नंतर आत्ता त्या डिमांड काय आहे त्याची जॉग्रफी कशी आहे. एक स्टेट आठवडाभर असं बारकाईने किंवा तुम्ही म्हटलं 3 दिवस मला लागतील म्हणजे हे तुमच्या ह्याच्यावर पण तसं कंटिन्युअसली करायला पाहिजे. एक नेशन कुठलंही निवडलं एक रिजन निवडला आणि एक स्टेट आणि ते कंटिन्युअसली केलं असं 3 महिने एक्सरसाइज केला तरी तुमचं जॉग्रफी कंट्रोलमध्ये यायला पाहिजे. रिव्हर झाल्या सगळ्या आपण म्हटलं समजा सगळ्या रिव्हर कंप्लीट केल्या. आल्प्समध्ये आता खूप घडामोडी आहेत. ॲमेझॉनमध्ये सगळं इकडे चाललेलं आहे समजा अँडीज पर्वत आहे. मग कुठल्या कुठल्या याच्यावरची चर्चा जी आहे. डेल्फ आयलँडची परत आत्ता चर्चा आली होती श्रीलंकेच्या मधला कच्चतीऊच्या निमित्तानं झालेली जी चर्चा आहे ना. चोला एम्पायर चोलांवर प्रश्न काय विचारतील काय विचारलेलं जे आहे ते आत्ता राजराज आहे 1000 किती आत्ता आपण म्हटलं 1024ला राजराजच आहे ना. 1012ला राजराज गेला मग राजेंद्रची राजवट सुरू झाली. 1012ला त्याला युवराज नेमलं. आत्ताच्या काळात चोलांवरचे पुस्तक आले. हे कुठं जाहिरात आहे छोटी जाहिरात हिंदूमध्ये आहे 3-4 पुस्तकं दिले ना चोला एम्पायर. मग चोलांवर पूर्वी विचारले प्रश्न. चोला स्कल्पचरवर आणि ब्रॉन्झवर क्वेश्चन विचारले. ब्रॉन्झ स्कल्पचर चोलांचा 5 मार्काचा क्वेश्चन आहे. त्यामुळे चोला फ्रिक्वेंटली आर्ट आर्किटेक्चर किंवा ॲडमिनिस्ट्रेशन किंवा उत्तर मेरूर चोलांचं. आणि आता न्यूली ॲडेड जे आहे ते आफ्टर PS1-2 काय आहे सिनेमाच्या नंतर दोघं राजराज आणि राजेंद्र. राजराज आणि राजेंद्रांची त्यांची एक्सपिरियन्स वाचायला काय पाहिजे समजा हिस्ट्री वाचायला काय पाहिजे की जो कोण तुमचा दिलेला मनुष्य आहे त्याच्या हालचाली बघायला पाहिजे. पहिल्यांदा नॉर्थला जातो का तो जसं बाजीराव म्हणलं की पहिलं ते गुजरात आहे. हा म्हणला तर गुजरात आहे. अकबर म्हणला तर पहिल्यांदा गुजरातच आहे. कारण तो तुमचं सगळा ट्रेडचा मोठा सगळा हेच ओपन होतं ना ट्रेडच्या सगळ्या ह्याच्यामधनं जे आहेत. मुघल पेंटिंगचे सगळे रिजनलमध्ये आलेले आता मुघल पेंटिंगवर जे आहेत बाबा बहिजाद हुमायूं रजमनामा तैमूरनामा अकबरनामा आयार दानिश पंचतंत्रांचे रामायणातलं आणि याचं भाषांतर जे आहे. योग वैशिष्ट पण आहे. जहांगीरच्या ह्यातला बहिरी ससाना प्रसिद्ध आहे. त्यातले तुमचा
जस्टिसची जे आहे चेन फॉर जस्टिस जी आहे ना, जंजिरी अर्ल, ती पण त्याची गाजलेली आहे, खालून यमुनेपासून आलेली जी आहेत. कुठले असा प्रश्न विचारला की अकबराच्या दरबारात खालीलपैकी कोणते पेंटर्स होते. जसवंत, बसवंत, केशवदास, मधू वर अब्दुल समद हे जे आलेले आहेत. जहांगीरमध्ये उस्ताद मंसूर आहे. गोवर्धन, कम्मू, दासू, गोविंद, बिशन, मंसूर सगळी नावं आलेली आहेत. प्रीचे क्वेश्चन्स बघितले की काय काय आहेत, त्याच्यातनं आर्ग्युमेंट बघितले कुठल्या कुठल्या याच्यातनं आलेले आहेत. पुष्टीमार्गे महाराज नावाची ते सिरियल, त्यावर आर्टिकल पण आलं होतं. प्रत्यक्ष सगळं बघायची गरज नाही, पण हे इम्पॉर्टंट आहे कारण प्रीला असे क्वेश्चन विचार. प्रीला याच्यावर काय विचारलं प्रश्न, ते पुष्टीमार्गे जे आहेत, महाराज नावाचा जो सिनेमा आला होता तर ती गाजलेली बॉम्बे हायकोर्टची केस आहे. जशी आपल्याकडे रखमाबाई केस गाजलेली आहे तशीच ती गाजलेली केस आहे. मग त्यात करसन जी मुलगी त्यात आलेली नावं आता सगळ्यांना माहीत झाली. मग त्या केसवर काय प्रश्न विचारलेत पूर्वी, तर अष्टछापमध्ये 4 लोक आहे, वल्लभ आहे आणि हा विठ्ठल आहे. वल्लभचे 4 शिष्य आणि विठ्ठलचे 4 शिष्य म्हणून पुष्टीमार्ग झाला. 8 अष्टछाप असं म्हणलेलं आहे. मग यांचा वैष्णवांमधलं काय काय आर्ग्युमेंट होतं. चरणसेवावर त्यात वाद होता ना सगळा. मग चरणसेवा टर्म काय आहे, म्हणजे यासाठी बघण्याची गरज नाही. याच्यासाठी मी कशातनं बघितलं आहे, आर्टिकल वाचलं एक तरी मोर दॅन इनफ. तुमचा प्रॉब्लेम वेळेचा प्रॉब्लेम आहे ना, एवढं इम्पेरिकली सगळं करणं शक्य नाही. हे करायला पाहिजे याचा सेन्स. म्हणजे पेपर समजा हा पेपर आहे तुमचा, हा पेपर तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये लोकेट नाही केला तर ह्या पेपरचं काय करायचं कळणार नाही तुम्हाला. यू हॅव टू कोरिलेट दिस युअर डेली रिडिंग इन टू ऑर्गॅनिक स्ट्रक्चर कॉल्ड सिव्हिल सर्व्हिस, त्याचे क्वेश्चन पेपर. हा आपण 3 गुरु आपण म्हणतो ना, त्या चौथा गुरुच नाही आहे. डोंट नीड एनी टीचर. करंट क्वालिटी मटेरियल, क्वेश्चन पेपर आणि सिलेबस. सिलेबस चांगला पाठ पाहिजे, हे चांगलं पाठ पाहिजे तर ते बघता येऊ शकेल काय काय आलेलं आहे. बुद्धाचं मुदिता, स्वाद खोरे, WHO आत्ता 22चा रिपोर्ट काय सांगतो आपल्याला. क्लायमेट व्हल्नरेबिलिटी असेसमेंट जे आहे ते साऊथ एशियाच्या ह्याच्यामधनं कोणत्या सिक्युरिटी आणि कनेक्टिव्हिटीचे इश्यूज जे आहेत ते आपल्या रुटलेचं नवीन पुस्तक होतं पण हिंदूमध्ये. मका आणि हे धान्य अडचणीत आहे का, फर्स्ट कुठले कुठले इश्यूज आलेले जे आहेत ते. केंद्राचं आत्ताचं सगळं कॉन्फ्लिक्ट सगळे चालू आहेत. आपल्या इथं महाराष्ट्रात लोक म्हणले तेलबिया, मका, सोयाबीन याच्या संदर्भामध्ये तुमच्या पॉलिसीज बरोबर नाही आहेत. बायोवेस्ट, फर्स्ट ऑल विमेन कुठलं जकियारपूर गुजरातमध्ये जे बायोवेस्टची त्याची चर्चा. संसद TV वारंवार स्कॅन करायला पाहिजे. दिवसातून एकदा तरी संसदमधले कोण कोण लोक आहेत ते बघत राहायला पाहिजे, कारण दीज आर स्टेट पीपल. संसद TVमध्ये येणारे लोक डायरेक्टली, आता तुम्ही त्यातलं कुठलंही समजा परराष्ट्रामध्ये कोण अथॉरिटीज आहे पदातले, इतिहास के पन्ने बिबेक डे बरोबर आहे. मग त्यामुळे ते अथॉरिटीजच आहे सगळ्या, त्यांनी सगळ्या याच्यामध्ये आणलेल्या. त्यामुळे ते स्कॅन करत राहायला पाहिजे यातल्या गोष्टी काय काय झालेलं आहे. सगळं बघायची गरज नाही की हे चाललेलं आहे फील आला. इतिहास रोजचं डेली इतिहासावर त्यांनी काय लिहिलेलं असतं. 4 जुलैला हे झालेलं आहे, 5 जुलैला हे झालेलं होतं, विवेकानंदांचा मृत्यू डेट लिहिलेलं आहे. 4 जुलै अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. त्याच्यावर एक क्विजच घेतलं ना हिंदूनं, मग ते सोडवलं. क्युरियासिटी जी आहे ना, कारण पेरीफेरीला ते सेंटर करतात, सेंटरला पेरीफेरी करतात. त्यामुळं क्वेश्चनचं नेचर हे तुम्हाला वायडर आणि त्याचा एक बेस स्वतःचा तयार होणं. पोर्ट नेगीपट्टणम श्रीलंका कॉन्फ्लिक्टमध्ये मुद्रेवर खूप चर्चा झाली ना, अभय मुद्रा. मग आपल्याला तुम्हाला भूमिज स्पर्श विचारून झालेला आहे. भूमिज स्पर्श बुद्धा जो आहे तो कुठे आहे, अनुराधापूरमध्ये आहे ना. हे प्रीला विचारलेलं आहे माहीतच नसेल तर याचा अर्थ इट्स इल्युजन दॅट आय एम डुईंग सिव्हिल सर्व्हिस. हे पॉलिटिकल काय चाललं याचा माझा संबंध नाही. अभय मुद्रा म्हणजे लगे आपला क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपरमध्ये तो म्हटलं की हा असा विचारलेला प्रश्न आहे. भूमिज स्पर्श, तो म्हणजे शेतकरी बुद्ध ज्याला म्हटलं होतं ना, जमिनीशी जोडलेला तो. मग वरद मुद्रेतले असं वरद मुद्रा आहे, अभय मुद्रा, त्रिभंग. मग त्या निमित्तानं सगळं वाचूनच घेतलं एकदा की काय काय आलेली चर्चा आहे. जसं आता देवी, सरस्वती, विष्णू नंतर ते बुद्धिझमचे आहे का, किंवा बुद्धिझमचे पहिल्यानंतर हे आहे का. अल्बानियन नॉव्हेलिस्ट गेले कडारे, इस्माईल कडारेचे थर्ड ज्याला आपण थर्ड एडिटोरियल. हे बऱ्याचदा तसा कल्चरल जे एसएला उपयोग आहे, इथिक्सला उपयोग आहे, ते थर्ड एडिटोरियल त्यासाठी बघायला पाहिजे. हंगेरी लोक म्हणले अपोजिशनमधले की तुम्ही आता मेक युरोप ग्रेट अगेन विल मेक, हे सगळं ट्रम्पसारखं तुम्ही साऊंड व्हायला लागलं आहे. त्यामुळे हंगेरी, मग बुडापेस्ट
हंगेरीची सगळी हिस्ट्री जी आहे ते, मग हंगेरीतनं तुम्हाला वर लॅटिव्हिया तुम्ही म्हटलं कसं आहे, सर्बिया इकडं जायचं आहे, म्हणजे त्याचा नकाशाच पाय आहे वर मी इथं आता फिनलंडला उभा आहे, मग इकडं पोलंड आहे, मग त्याची हेल्सिंकी आहे, मग इकडं पीटर्सबर्ग आहे, मग इकडं मॉस्को आहे, मग इकडं मर्व आहे, मग मर्व एकदा आलं की तिकडं मग तुम्हाला याच्यात येता येतं कुठं अफगाणिस्तानपर्यंतचा मार्ग तिकडनं मथुरा खालनं, मग मथुरेवरनं इकडं असं मर्चंट ऑफ वे म्हणजे 1453 हा रोड बंद झाला ना. मग सिल्क रूट कसा होता, सिल्क रोडवरची नावं सगळी जी आहेत ते म्हणजे समजा आता सपोज फॉर्च्युनेटली माझी एक डिसिप्लिन आहे, कुठली BSc अमुक आहे, मॅथ्स आहे किंवा मेडिकल सायन्स आहे किंवा लॉ आहे, काही तुमचं असेल, पण याच्याशी याचा काय संबंध आहे, ते पॅशन त्यामध्ये यायला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये स्वतःला फार दॅट हॅपन, हे झालं तुम्ही झालं ग्रॅज्युएट BE मेकॅनिकल झालं तेव्हा, आता त्याचा काही संबंध नाही, आता हे आहे. त्यामुळे त्या इमेजेसमधनं इमिजिएटली बाहेर यायला पाहिजे. इट हॅज नथिंग टू डू विथ हे आहे तर हे पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, मग हेच बघायला पाहिजे. एअरक्राफ्ट चायनाचं काय चाललेलं आहे, केनियन प्रेसिडेंट रेझिग्नेशन, कॅम्प डेव्हिड अकॉर्ड, आर्टिकल 171 काय काय आलेलं जे आहे ते. अर्बनायझेशन फ्लडवर तुम्हाला स्पेसिफिक विचारून झालेले प्रश्न आहेत. आत्ता परत ही चर्चा झाली ना, हिंदूंना असे 3-4 कॉलम दिलेले होते. हिंदू आयदर खाली रविवारी असे देते किंवा वर रोज त्यांचं काहीतरी चालू असतं बातम्यांच्या किंवा आर्टिकलच्या वरच्या बाजूला त्यांचे असे कॉलम्स आहेत, मग त्याच्यामध्ये काही चर्चा येत राहते. ब्रेन इम्प्लांटची पहिली केस आहे नाही, त्यामुळं ऑरॉन कॉल्सॉनची जी आहेत एपिलेप्सी टाळण्यासाठी म्हणजे काय, त्याची टेक्निकल डिटेल जे आहे. कमिटेड ज्युडिशरी आहे म्हणून कमिटेड ब्युरोक्रेसी नको, कमिटमेंट इज अ प्रॉब्लेमॅटिक टर्म इन एथिक्स, डोंट नीड कमिटमेंट, याचा आर्टिकलच त्याच्यावर आलं होतं की काय प्रॉब्लेम होता. आणीबाणीच्या निमित्तानं झालेली चर्चा होती. पण इमर्जन्सी म्हटलं की परत काय आठवायचं, बॅक टू बेसिक इज युअर NCERT तुर्कमान एपिसोड, शहा कमिशन. मग शहा कमिशन कशासाठी, म्हणजे NCERT बेसिक आठवलं. NCERT कुठल्या 12th NCERT आहे ना आपलं, मग NCERTवरचा कंट्रोल. ते NCERT खूपच नाव आहेत की नुसती चांगलं NCERT केलं आणि पोस्ट मिळवली, खूपच नाव आणि फक्त NCERTवरचा चांगला कंट्रोल आहे. निगेशन वाढेल, तुमचं ताकद वाढेल. NCERT इज नॉट इनफ, हे बरोबर आहे, पण NCERTनं तुम्हाला कळेल की काय करायचं नाही आहे, काय करा. विजडम जे आपण म्हणतो सिव्हिल सर्व्हिसचा, ज्याला मगाशी मी सिव्हिल सर्व्हिसचा कॉमन सेन्स वाढवा ते जे म्हटले, तो सिव्हिल सर्व्हिसचा कॉमन सेन्स असा हॉरिझॉन्टल व्हर्टिकल वाचनातनंच तुमचा येत राहील. जे आहे ल्युसी इन द स्काय ते गाणंच आहे. मग फर्स्ट मदरचं नाव आहे ल्युसीमध्ये, मग ल्युसीवरची चर्चा, हे सगळ्यांना उपयोग आहे. अँथ्रोच्या लोकांना पण उपयोग आहे. इथोपियामधलं आहे ना मदर ऑफ ह्युमॅनिटी, कॉमन फिनेल ॲन्सेस्टर सीड्समध्ये दिलेलं आहे. आपण साधी बातमी असेल, हे लोकसत्ताला वर असतं ना, मँगनीज खायला पाहिजे, झिंक खायला पाहिजे, हे करायला पाहिजे. ब्लूबेरीमध्ये हे असतं, हे खा. कॅज्युअली लिहिलं असतं लोकांनी, पण ते आपल्याला सिव्हिल सर्व्हिस त्यात दिसते का बघायला पाहिजे. हे कधी कळेल, क्वेश्चन तिकडं हे वाचलं की ते चमकलं ना, तिकडं क्वेश्चन आहे, काहीतरी आठवत नाही पण काहीतरी मग लगेच हे उचलेल. पण इकडं हे जर चमकलंच नाही आहे, सिग्नलच त्याचा गेला नाही, तर मग हे कळणार नाही काय. त्यामुळे क्वेश्चन्स बारा लास्ट 10 years. आणि GSला एवढे जात ना, GSला 4 वर्ष 5 वर्ष पण खूप झाले, 3-4 वर्षातले पण खूप झाले, कारण त्यानंतरचं मटेरियल ते डेड मटेरियल झालेलं असतं, करंटमधलं असतात ना. त्यामुळे 4-5 वर्षातले क्वेश्चनच पहा. पण मेनसाठी लास्ट 10 years जे आहे ते बघायला पाहिजे. म्हणजे 13-12पर्यंत जायला, जिथनं पॅटर्न बदलला. 39-2 आलेली चर्चा जी आहे ते. प्रोजेक्ट 751 जर्मनी का स्पेन, आता कोण आपल्याला मिळालेले आहे ना, आपण पाणबुड्या घेणार आहे, त्याच्यावरची चर्चा जी आहे. मरेन स्पॅनिश नेव्हीनं त्यांना आपल्याला म्हणलं नोव्हेंबर 23 त्यांनी आयझॅक पर उभे केलेले. मग त्याची कॅरेक्टर, कारण स्पेनच आहे सगळ्या ओरिजिन ऑफ द नेव्ही, मॉडर्न नेव्ही स्पेन. स्पॅनिश आर्माडा झाल्यावर मग ते बदललं, ब्रिटिश हे नंतर आले 1558. स्पेन इज अ अर्ली एंटिटी. मग त्याचं आता काय राहिलेलं जे आहे जनरल कॅज्युअल आर्टिकल होतं हिंदूमध्ये पहा. टेक्नॉलॉजी, आयमॅक्सची टेक्नॉलॉजी असते कसे, सिनेमा मोशन पिक्चर असतात, त्याचे सायझेस पण त्यांनी दिले होते, एवढा बाय एवढा त्याचा हे असतो, स्क्रीन असतो, मग त्यात काय काय एलिमेंट्स असतात. एखादा प्रीचा प्रश्न सहज त्याच्यामध्ये डिझाईन होईल ना. पाईपलाईन ऑन हाय रेग्युलेशन्स, डार्क नाईट पहिला दाखवलेलं सिनेमा वगैरे जे आहे. फर्स्ट लोकसभा स्पीकर मावळणकरांनी काय केलं होतं वगैरे जे आहे.
कॅन स्पीकर वोट फॉर लेजिस्लेटिव्ह बिझनेस असा प्रश्न हिंदूनं दिलेला होता जो आहे. अर्बनायझेशनचं डायनॅमिक्स आर्टिकल 280 फायनान्स कमिशन जे आहे 200 BBC पंचायत म्युन्सिपल जे आहेत ते असे प्रश्न आत्ता विचारलेले आहेत. ह्याची अथॉरिटी काय आहे, कुठून पॉवर काढतात, 9th मध्ये आहे, ह्याच्यामध्ये आहे. योगेश गुप्ता वर्सेस इलेक्शन कमिशन अशोक लवासांनी लिहिलं होतं त्यामुळे ते बघायला पाहिजे. एक्सप्रेसला होतं आर्टिकल. अश्विन कुमार वर्सेस उपाध्याय कोझिकोडेला सिटी ऑफ लिटरेचर म्हणून आता म्हणलेलं जे आहे ना त्याचा असा फोटो होता त्या जे हे करणारे जे आहेत. कावेरी डेल्टा आणि त्यातल्या भातावर तर मागच्यात खूप चर्चा केलेली आहे. राईस भारत फिलिपिन्स मैत्रीपर्व कॅथॉलिक असणारा ब्रह्मोस घेतलं ना आपलं त्यांनी. फिलिपिन्स 1898 मध्ये ते स्वतंत्र झाले होते का. अमेरिकेची वसाहत, अमेरिका हॅज इट्स ओन कॉलनी, दॅट इज विकतच घेतली होती ना स्पेनकडून. फिलिपिन्सचं त्यातलं पहिलं आणि त्यावेळेला दोन्ही म्हणले हे त्यांच्यासाठी शुभ आहे. पण चीनमध्ये आता कालसर्प चाललेलं आहे. मग चीनी पण अंडरस्टँडिंग खूप आहे ना त्यांची ॲनालॉजी, मग त्याचे डिटेल्स पण आर्टिकलमध्ये दिलेले आहेत. GST बद्दलचं आर्ग्युमेंट काय म्हणजे प्रीला हे काय इंडिकेटर्स आहेत की ज्यांना अजून असं आपल्याला वाटतं की हे वाचायला का नको किंवा याचा एक उपाय असा केला की असे जे लेक्चर्स आहेत असं मागच्या वेळेला जूनपासून डिसेंबरपर्यंत केलं होतं तसं आपण पुढच्या म्हणजे कंटिन्युटी हवी म्हणून पुढच्या शनिवारीच एक तास 1.5 तास पण असं करून बघू आपण नेक्स्ट सॅटर्डेला. आणि नंतर मग 15 दिवसांनी घेत राहूया. पण नेक्स्ट सॅटर्डेला एक तुम्हाला क्लू मिळावा म्हणून आठवड्यावर काय काय झालं. तुम्ही याच्यावरचं होमवर्क आहे, तुम्ही तुमची यादी करा आणि मग माझी यादी तपासा. तुम्ही म्हटलं की हे मिस झालं किंवा हे तुमच्याकडे नाही आहे पण हे माझ्याकडं आहे. म्हणजे तुमची रिडिंगची ॲबिलिटी त्यात ना यायला लागेल. बऱ्याचदा आपण म्हणतो नाही पण ह्या सगळ्या मी ऐकतो न्यूज, तर लिहायला पाहिजे, लिहून काढायला पाहिजे, जॉट इट डाऊन, रायटिंग करायला पाहिजे, असं स्वतःचं मटेरियल तयार करायला पाहिजे, मग ते रिवाईज करायला पाहिजे. 12 ते 15 मागच्या वेळेच्या विचार झालेला आहे. 4-5 दिवस मधले सगळे फक्त रिव्हिजनला ठेवायला पाहिजे. जस्टिस इज नॉट फॉर सेल दिल्ली कोर्टातले यानं म्हणलेलं आहे. किंवा आता आपले CJI जे म्हणाले की टेम्पलची ॲनॉलॉजी मग आय एम ऑकवर्ड विथ दॅट ॲनॉलॉजी, कारण मग आम्हाला गॉड लाईक फील येतो आणि इट इज हेवी बर्डन ऑन अस. त्यामुळे डोंट कॉल दिस एज अ टेम्पल. आपण म्हणतो ना मॉडर्न डॅम्स आर मॉडर्न टेम्पल्स. त्यामुळं CJI हे काय ज्युडिशरी टेम्पल काय ऑर्डिनरी पीपल आहे. ममता बॅनर्जीने त्यांचं तिथलं स्पीच आहे CJIचं, मग त्याच्यावरचं हे आर्ग्युमेंट जे आहे ते. विष्णू अवतार मत्स्यकूर्म वराह न्यू डच प्रेसिडेंट आलेला आहे. मग डचांच्या आपल्यातल्या वसती कुठल्या होत्या डच, याच्यावर प्रश्न काय काय आलेले आहेत. मग डचांच्या एकूण इंडोनेशिया डचांचीच आहे ना. इंडोनेशिया अदरवाईज आपल्याला GS1 मध्ये कुठेतरी मेन्सला एक्सपेक्टेडच आहे. GS1 मध्ये मेन्स. मलेशिया तुम्हाला विचारून झालेला आहे, वेस्ट आफ्रिका विचारून झालेलं आहे, कुठले विचारलेले आहेत आणि विचारलेले नाही आहेत. मग ते स्ट्रक्चर इज द ओनली रेमेडी. तुमचा पाऊस लागायला स्ट्रक्चर खाली उभं राहायला पाहिजे. UPSCचं स्ट्रक्चर दॅट इज क्वेश्चन. काही तुम्हाला इंजुरी झाली स्ट्रक्चर खाली जायला पाहिजे. स्ट्रक्चर हेच लेजिटिमेट आहे. स्ट्रक्चरमध्येच तुम्ही सगळं रिडम्शन शोधायला पाहिजे. स्ट्रक्चरमधूनच तुम्हाला कळेल की काय काय इश्यूज जे आहेत. सगळ्यात वाईट कॉमेंट काय झालं नेमकं कळत नाही, तर याचा अर्थ शांत राहायला पाहिजे. आठवड्यावर परत रिफ्लेक्स व्हायला पाहिजे, कळायलाच पाहिजे आपल्याला की काय झालं. अदरवाईज ते प्रोसीड नाही होणार ना, म्हणजे ते परत इमोशनल प्रोसीड होईल ना. ते कॅथॉर्सिस होऊ दे एकदा, रिझन आर्ग्युमेंट करण्याची कपॅसिटी वाढवते, मग जरा बोलू. आय एम हेविली कारण 4 महिने अभ्यास केलेला आहे, एक्सपेक्टेशन होत्या, नाही झालेलं, किंवा त्याच्यामध्ये हे आता मला दिसायला लागलेलं इम्बॅलन्स आहे सुरुवातीला. आता ॲनालिसिस केलं, त्यामुळे ॲनालिसिसच्या शिवाय अभ्यास करता कामा नाही. मग त्याला 4 दिवस 3 दिवस 8 जेवढा वेळ जाईल तो द्यायला पाहिजे. नमुना म्हणून एक मॅप काढला बघा. किर्गिस्तान, उझबेक, तुर्कमेनिस्तान, इराण. मॅप डिटेल्स ऑफ इकडचे ज्यातले जे आहे ना, चायनाचे पण आता चाललेली चर्चा आहे. फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्टमध्ये GNP चर्चा आहे. नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स काय काय आहेत त्याच्याबद्दलची. अनलॉफुल काय कन्व्हर्जनची खूप चर्चा आहे ना आता. अनलॉफुल कन्व्हर्जन्स काय काय करतील. अब्दुल हमीदवर दिलं. अब्दुल हमीदची काहीतरी चर्चा झाली म्हणून अब्दुल हमीदवर आलेलं आहे. बॅटल ऑफ असेल वत्तार ह्याच्यावर एक्सप्लेनमध्ये होतं पाहिजे. एक्सप्लेनमध्ये आलेले अब्दुल हमीद नावाचं गपप्रधान ते गेले होते त्यावेळेला. प्रधानांचं पुस्तकच आहे 65च्या वॉरवर्स. महायान वज्रयान हे कुठं आहे. आता साधा प्रश्न विचारला समजा, मग आपण म्हणतो एवढं मी वाचलं पण हे नाही वाचलं.
अभयमुद्रा ही वज्रयानाची आहे, महायानाची आहे, हिनयानाची आहे का नव्या कोणाची आहे हे नाही बघितलं गेलं. व हे तुम्ही म्हणलं की मग लॉजिकली महायान सांगूया का, महायान मग महायानमध्ये आलेले आहे का. भूमिस्पर्श, धर्मचक्र मुद्रा, ध्यानमुद्रा महायान आणि वज्रयानांनी ती स्वीकारलेली होती. महायान वज्रयानांनी जे आहे, वज्रयानाचं 4 इंच वज्रयानावर पण प्रश्न विचारला आहे, त्याच्यावरचे क्वेश्चन. मोरीगावमधला पूर आहे आत्ता ब्रह्मपुत्रेच्या याच्यावर आलेला. स्लोविया क्रोएशियामध्ये पण भूकंप आहे. मग स्लोवेनियाचा मॅप तुम्ही म्हणलं आठवतच नाही आहे कुठे आहे तो, बघा कार्यच नाही. TTKचा मॅप बघितला तुम्ही, कुठलाही तुमच्याकडे जो आहे TTKचं पब्लिकेशन, ऑक्सफर्डचं पब्लिकेशन, कुठल्याही एका याचा चांगला मॅप बरोबर ठेवला. तुम्ही म्हटलं का ऑनलाईन बघितले कसाही, पण तो मॅप लगेच आपल्या वहीत यायला पाहिजे, मॅपच्या भाषेत बोला. म्हणजे एका दिवसाच्या 20 मॅप तरी रोज तुमच्या डेली जो तुम्ही करता ना त्यात यायला पाहिजे. डेली याच्यात 15-20 मॅप तुमचे पटपट यायला पाहिजे. हा रिजन्स आहे. मी असं आपण म्हणलेलं की तुतीकोरीन, मग तुतीकोरीन इथं लोकेट आहे, म्हणजे आंध्रातल्या व्हॅलीज सांगा कुठल्या कुठल्या, मग तुम्ही एक मॅप काढला लगेच. चेंचू रिजन, मग चेंचू कुठं इथं आहे, म्हणजे त्याच्यावर जॉग्राफीमुळे काय होतं, परमनन्सी वाढते. धारवाड प्लाटो असा आहे बाबा, धारवाड प्लाटो असा आहे, म्हणजे मॅपच काढायला पाहिजे. जॉग्राफीमुळे परमनन्स वाढेल तुमचं, अदरवाईज ते टेम्परल राहील. वेस्टर्न घाट असा इथपासून इथपर्यंत असं परफेक्टली जातं, पलक्कड पासनंतर ते नाही आहे, म्हणजे त्याच्यावर पक्क जॉग्राफिकल काम करायला पाहिजे. तुम्ही पॉलिटी अभ्यासा, एथिक्स काही पण अभ्यासलं तरी जॉग्राफी बघाल. तुम्ही म्हणले असं कसं काय, एक थॉमस ॲक्विन, मग ते जॉग्राफी काढा. तो माणूस कुठला आहे, काय करत होता, तिथली टोपोग्राफी काय, तिथले पॅटर्न कसे होते, क्रॉप पॅटर्न काय, हे सगळ्या गोष्टी त्याच्या बघायला पाहिजेत. विम्याचं राष्ट्रीयकरण, 14 बँक वगैरे त्याच्यावर असे प्रश्न आत्ताच्या ह्याला बरेच आहेत. नेटसेटचे जे रद्द झालेले पेपर्स आहेत ना, तर त्याच्यात या टाईपचे क्वेश्चन बरेच विचारलेले आहेत. सौदी इटली याच्यातनं हायवे हिप्नोसिसला काय, मियावाकी जंगलं करा वगैरे असे एक सूचना आलेले जे आहेत. मियावाकीवर खूप बोललं गेलेलं आहे. लेबेनॉन आणि याच्यावर सायप्रस बेटांवर हल्ले, सायप्रस बेटांपासून गाझावर येणारे हल्ले जे आहेत. सौदीमध्ये इंधनाचे सापडलेले, ते 2 नावं दिलेले आहेत पहा, अशर्किया आणि रुबाला प्रदेश. मग ते सौदीच्या कुठं आहेत बघितले. तिथली टोपोग्राफी एकदम इंटरेस्टिंग आहे पहा. इराणपासून तुम्ही एकदा असा मॅप काढत आला सौदीपर्यंत, तर त्याच्या मॅपची थोडीशी प्रॅक्टिस करा. आपल्या इथं जसं एक आहे साऊथ एशिया ॲक्वेंटेड, आपण नेपाळ, भूतान, तसा तो मग तुम्ही सेंट्रल एशियात गेला, त्याचा मॅप कसा आहे. ग्रीस, चिओस आणि कोस बेटांवर वनवे लागलेले आहेत. हे मी कुठं अशा 2 ओळीच्या आलेल्या बातम्या आहे हिंदूमध्ये, एक्सप्रेसमध्ये. इटली, फ्रान्स, रोन, स्वित्झर्लंडमधली रोन नदी आहे, फ्लड. एसी रोलिंग, ग्रेट इंडियन बस्टर्ड स्पीसीजचं वर्डिक्ट आहे त्यांचं एक, त्याच्याबद्दलची चर्चा आहे. एन्व्हायरमेंटल इंडेक्समध्ये आपण खाली घालेलो आहे का. सायलो नावाची गोष्ट असते, सायलो धान्य साठवताना, मग ते सायलोमध्ये सायलोचं क्लिनिंग नीट होत नाही. आपल्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं आर्टिकल जे आहे ते. कोल इंडिया, अर्जेंटिनामध्ये लिथियमचे साठे आहेत. जॉईंट डॉक्ट्रिन, तिघांची आता चर्चा. नवीन आपल्याला आर्मी चीफ जे आहे ते, येमेन, कामरान आयलँड तिथलं जे आहे ते. 4 जुलैमध्ये काय होतं, JP आयलँड, म्हणजे सन इज गोइंग टू डाय. आत्ता निम्म्या काळावर आलेलं आहे का, अजून 5 अब्ज वर्ष. ऑर्थर एडिंग्टननं केलेलं. सूर्याबद्दलची सततची चर्चा आहे पहा. अभयमुद्रेमुळे काश्मीरी शैव, पाशुपत, कालामुख, शैविझम आहे का बा. शैव तुम्हाला म्हटलं की ह्या रूलनुसार हे परवानगी नाही आहे. लोकसभा रूल नंबर 355 to 357, यू डोंट काय शो अ प्लॅकार्ड इन दिस हाऊस, हा नियम आहे आपला. मग टेक्निकल वाचायला पाहिजे त्यातले आर्ग्युमेंट जे आहेत. असं आता इमेज आली ना सगळीकडे, राहुल गांधींची लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून, मग ती त्याच्यावरनं शैव धर्माकडे आपण आलो. शैवांचे प्रीचे क्वेश्चन काय आहेत, त्यांनी कालामुख नावाचा पंथ आहे त्याच्यावर विचारलेलं आहे, वीरशैवांवर विचारलेलं आहे. शैविझमचं तुम्ही समजा म्हणलं इंडियाच्या मॅपमध्ये तिथं हे करा, कुठं कुठं शैविझम आहे, त्यांची काय काय मतं आहेत. अभिनव गुप्ता आहे. काश्मीरी शैव कुठले कुठले आहेत, मग काश्मीरी शैवांची नावं काय आहेत. आपलं पशुपती सील आहे ना ते, सो कॉल्ड, आता ते कोण मानतच नाही आहे तसं. काय होतं पशुपत. नॅचरल फूड सिक्युरिटी ॲक्ट, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट, आत्ताची सगळी चर्चा जी आहे ते. झारखंडचा नकाशा, फ्रेंच इलेक्शन परत आलेले, नाटोॲट 75,
मग असे जे म्हटलं ते आर्टिकल 3 पुस्तकांचं त्यांनी दिलेलं जे आहे असाच डायरेक्ट प्रश्न येईल ना, असा एक एसे लिहिलं पाहिजे. पण NATO ॲट 75 इंटरनॅशनलचे एसे कुठले कुठले विचारले तुम्हाला? एक आपल्याला नॉन अलाइनमेंट विचारलेला एसे जो आहे. दुसरा विचारला आहे की साऊथ एशियामध्ये सोसायटी ही जास्त इम्पॉर्टंट आहे स्टेटपेक्षा. असे 2 एसे अलीकडच्या काळामध्ये इंटरनॅशनल रिलेशनवर विचारलेत. मग एसे कुठला आहे? साऊथ चायना इंडो चायना रिलेशन ॲट क्रॉस रोड हा एक एसे एक्सपेक्टेड आहे. इंडियन फॉरेन पॉलिसी असा एक एसे एक्सपेक्टेड आहे. भारत वे जो आहे काय काय आहे आपण चेंजिंग काउंटर्स ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी असा एसे एक्सपेक्टेड आहे. तशा याच्यामध्ये आधीमध्ये हे एक नाव घेतलं आपण की इंटरनॅशनल डोमेनमधलं नाटोवर काही ना काहीतरी NATO ॲट 75 असाच एसे लिहिला. अमृत काळामध्ये काय काय झालेलं जे आहे ते. वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन आता होणार आहे ना आपल्या याच्यातलं 21 ते 31 जुलै भारत मंडपममध्ये जे आहेत. मग त्यातली कुठली कुठली त्यांनी साईन केलेलं होतं जे आहे ते. फॅटी लिव्हरचे मेजर अपकमिंग याच्यात जसं हायपरटेन्शन आहे 6.9 खा 9.82 खाऊ नका. WHO गाईडलाईन्स आहे ना, मीठ किती खायचं इंडियन्स वर्ण मीठ घेऊ नका. त्यामुळे हायपरटेन्शनसाठीचं काय काय तसं ओबेसिटीवर आहे. म्हणजे जनरल पब्लिक हेल्थ हा आपला कन्सर्न आहेच आहे, स्टेटचा कन्सर्न आहेच आहे. पब्लिक हेल्थचं आपल्याला सगळे बारकावे जे आहेत. झिका व्हायरसचे पुण्यात कन्सर्न दाखवलं त्यांनी 6 केसेस दाखवल्या. त्यावर आपण बघायला पाहिलं की डेंग्यूचं अजून हे होत नाही आहे. TBमध्ये काय पॉप्युलर सगळं या काला आजार हे स्टेटचे आपले कन्सर्नमध्ये याकडे बघत राहायला पाहिजे काय काय आलेलं आहे. नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिस रॅपिड फोर्स आपल्या याच्यावर संसद TVवरनं घेतलेला मुद्दा आहे. संसद TVवरमध्ये 2 कार्यक्रमांच्या मध्ये कुठल्या तरी एका इन्स्टिट्यूशनची चर्चा आहे. आता ह्या रॅपिड फोर्सवर तर एक अख्खा एपिसोडच झालेला होता जो आहे. ब्रिटनमधील निवडणुका आत्ता कॉन्झर्वेटिव्हचे 101 आहेत, 421 यांचे आलेले आहेत. 688 कॉन्स्टिट्युन्सी आहेत का? मग त्या कॉन्स्टिट्युन्सीचं नेचर कसं आहे? लिबरल LD जे आहे लिबरल डेमोक्रॅटला किती मतं मिळाली त्याचं विश्लेषण आत्ता चालू आहे. आर्ग्युमेंट जे आहेत वाय कॉन्झर्वेटिव्ह फील्ड आणि लिबरलचे कुठले कुठले पॉकेट्स आहेत तिथं आहे इंटॅक्ट आहे लिबरल डेमोक्रॅटिक आणि हे. कारण याच्यावर आपल्याला पार्टी वाईज पण क्वेश्चन विचारलेले आहेत. आपल्या प्रीचे क्वेश्चन्स तुम्ही पहा की काय काय विचारलेलं आहे. पॉलिटिकल सायन्सला काय विचारतील? जगन्नाथ यात्रा, इंडिया ऑस्ट्रेलिया रिलेशन, मग त्यातला जय फॉर्म्युला, त्यानंतर तुमचं सक्षम भारतच्या याच्यामध्ये न्यू आर्मी चीफ त्याच्यावर एक अख्खा एपिसोड 30 मिनिट्सचा संसद TVनं केलेला आहे. त्याच्यातले आर्ग्युमेंट जे आहेत विकसित भारत ॲट 2047 विकसित भारतचं विजन काय असेल. 97चं एसे काय होता? 97ला याच्यावर एसे विचारलेलं आहे व्हॉट वी हॅव नॉट लर्न फ्रॉम आवर इंडिपेंडन्स किंवा व्हॉट वी हॅव नॉट अचिव्ड सिन्स इंडिपेंडन्स. 2001ला विमेन्स एम्पॉवरमेंट इयर आहे. त्यावेळी विचारलं आहे की अलोन एम्पॉवरमेंट कॅनॉट हेल्प अवर वुमेन. तसं आत्ता अमृत काळ आहे. मग अमृत काळाचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन एक एसे बघून ठेवला आपण जर विचारला तर तो तसा हा एसे आहे ना. 2047चा एसे काय असेल? न्यू आर्मी आपल्या ॲग्रिकल्चर इन कावेरी डेल्टा, हिस्ट्री ऑफ आयुर्वेदा, होर्डिंगवर केस स्टडी लिहून बघितली. होर्डिंगची एक केस स्टडी केली. आपल्या इथं महाराष्ट्रात झालेले इन्सिडन्स आहे. हे मुंबईत केवळ झालं नाही, नंतर 12 ठिकाणी 2-3 ठिकाणी पण झाले. भार्गवी डावर आत्ता गेल्या. मेंटल हेल्थमधलं टॉवरिंग नाव आहे, पायोनिरिंग आहे मेंटल हेल्थमध्ये. त्या आत्ता गेल्या. भार्गवी डावरवर सगळ्यांनी लिहिलेलं आहे. हे कन्सर्न आपले स्टेटचे कन्सर्न असले तर ते दिसायला लागतंच आपल्याला. जेन्युनिटी जी आहे ना त्याला म्हणजे तो असा इंटू म्हणजे चुकून इथं आहे आपण म्हणलं हे अर्धी वळ ह्याच्यात नाहीच आहे, हे चुकून इथं आहे. तिथंच आहे मी जेवायला वगैरे खाली, बाकी तिथंच. मग त्या जगात आहे ते दॅट इज सिव्हिल सर्व्हिस. तर ते सरळ दिसायला पाहिजे आपल्याला असं की दिस इज व्हेरी मायनर हो. पण त्याच्यावर मी नंतर वाचलं मायनर बातमी होतीच ते, पण पायोनिअरिंग पर्सन आहे. मग त्याच्याबद्दलची चर्चा सगळ्यांनी केलेली आहे. जसं आपल्या रणजित गुहा गेले रणजित गुहा याचं पायोनियर पर्सन इन हिस्ट्री, सबाल्टन हिस्ट्रीचं त्यांनी मोठं कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. तशा पायोनिअरिंग पर्सनॅलिटीजबद्दलची चर्चा जी आहे ती कुठं होते. वाद झाला आता समजा गायत्री स्पिवाक JNUतला वाद झाला. मग गायत्री स्पिवाकचा काय डिबेट होता तो लगेच बघितला. नॅशनल पॉलिसी ऑन इंटरनल डिस्प्लेसमेंट मॉनिटरिंग सेंटर IMDCचा रिपोर्ट आहे. ग्लोबल रिपोर्ट ऑन इंटरनल डिस्प्लेसमेंट आला. मग त्याच्यात आपलं स्वतःचं लोकेशन काय आहे. रेड सीवर विचारलेला प्रश्न आहे असा
आपल्याला कळेल असं एक वेगात मी काढलेला आहे, बघितलं. एक 30 ते 35 सेकंद लागले मला हे कळायला. सौदी, येमेन, हे तबाब मंडल, इरिट्रिया, सुदान, हे मग रेड सी. मग त्याचं काय काय रेड सीला रेड सी का म्हणलं होतं मागच्या डिस्कशनमध्ये घेतलं होतं, तसंच हा नकाशा काढला. पेरेनेज आहे, हायफा आहे म्हणजे इस्रायल जे आहे ते, अल हदीत आहे, रियाद आहे, अल गोवात, मग इकडं मध्ये ते तुमचा दुबईचं जी चर्चा आहे, मग जाबेल कुठं आहे, मग इकडं मुंद्रा पोर्ट जे आहे, मुंद्रा गुजरातमध्ये, आणि इकडं मग खाली मुंबई. आणि आत्ता आपला क्लेम आहे ना, वाढवण हे आमचं मग ओपनिंग सेंटर असेल याचं, मुंबईच्या ऐवजी वाढवणला त्या घ्या, वाढवणमधनं ते येईल. ग्लोबल रिस्क रिपोर्ट आणि मिडल ईस्ट युरोपमध्ये आलेली सगळी चर्चा जी आहे ती करत राहायला पाहिजे. हे साधारणतः मी 4 दिवसाच्या पेपरमधनंच घेतलेलं आहे. आपण 15 दिवसांनी समजा भेटतो असं म्हणलं ना, याचा अर्थ याच्यापेक्षा आणखी बऱ्याच 20 ते 25 मुद्दे त्याचे समजा आपण म्हटलं की तुम्ही घेतले तुमच्या ह्याच्यात आलेले, आणि त्याच्यावर काही मेन्स, याच्यावर तुम्ही म्हटलं की याच्यावर 10 मेन्सचे प्रश्न लिहून बघितले, तपासून घेतले, याच्यावर 50 एक प्रीचे क्वेश्चन स्कॅन केले, मग याच्यावरचं रेमेडी किंवा ह्याच्यावरचं सोल्युशन काय, याच्यातनं बाहेर यायचा मार्ग म्हणजे प्रीचे क्वेश्चन्स पहा काय काय आलेत, मेन्सचे क्वेश्चन्स, आणि मग तो तुमचा वीक बाजूला पडतो. असं मायक्रो पकडायला पाहिजे की हा वीक मला फ्रुटफुल आहे, याचं हे काय, तर याचे एवढे क्वेश्चन्स मला सुटले, एवढे क्वेश्चन सुटलेले नाही आहे. मग हे क्वेश्चन मार्केटमधले शोधा, PYQ पहा, किंवा तुम्ही स्वतः काय इमेजिन करा की असा प्रश्न येण्याची शक्यता, कारण जुन्या स्ट्रक्चरमधनं विचारलेले. म्हणजे प्रिलिम्सला ही सिव्हिल सर्व्हिस एकूणच मेथड आहे, पण प्रीला ही मेथड तुमची क्वेश्चन पेपरमधनं मिळेल तुम्हाला, क्वेश्चन पेपरमधनं तो ट्रॅक मिळेल. क्वेश्चन पेपरचे अर्थ सगळे प्री मेन्स दोन्ही क्वेश्चन पेपर, किंवा अदर, मागच्या आपण म्हटलं अदर्स म्हणजे CRPFचा पेपर आहे समजा, तो बघितला, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे पेपर बघितले, इंडियन फॉरेस्टचा कॉमन सिलेबस आहे ना पहिला आपला पेपर, त्यांचा एक पॅटर्न ठरलेला आहे हिस्ट्रीचा वगैरे जे आहे ते ऑप्शनल सोडून देऊ आपण, पण हा पेपर आपला GK ज्याला म्हणलेला आहे तो तसाच आहे. मग त्याचे मार्क काय आहेत, किंवा NDAचा पेपर साधा आहे, नेटसेटचे पेपर स्कॅन केलेले आहे, आपले MPSC पेपर्स, UPPSCचे पेपर्स आहेत, MPPSC मध्य प्रदेश आहे त्याचे पेपर्स बघितले. क्वेश्चनमुळं काय होतं, मटेरियल समजा मी वाचलं तर त्या मटेरियलची व्हिजिबिलिटी लगेच यायला, आणि आपले मिसिंग पॉईंट्स काय हे लगेच लक्षात आलं. त्यामुळं टू कन्क्लूड शेवटी काय म्हणता येईल पहा. आणि मग मागच्या वेळ म्हटलं असं क्वेश्चन आन्सर असेल तर तुम्ही बाहेर थांबा, आणि आता इंडिव्हिज्युअली जे जास्त व्यवस्थित होतं आहे, ज्यांना बोलायचं आहे आज तर त्यांनी फक्त, मग मी सांगतो की आपल्याला काही जणांनी मला ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण ह्या क्वेरीज आहेत, आज नाही समजा कधी मेसेज करा या लेक्चरच्या नंतर तरी आपल्याला बोलता येईल, पण ते मेथड करायला पाहिजे, त्या दिवशीच चालू करायला पाहिजे अभ्यास जर प्रीचा असेल. आणि फ्रेशर्स असतील त्यांनी एक प्लॅन करायला पाहिजे, NCERT वेगात संपवायला पाहिजे, आणि हे करा. आणि मेन्स ज्यांनी दिले किंवा ज्यांना वाटतं की आपण ते डिझर्व करतो त्यांनी ताबडतोब लिहायला पाहिजे, आणि 3 मेन्स 2 मेन्स दिलेल्या लोकांपेक्षा जास्त मार्क काढायला पाहिजे. हाफ हार्टेडनेस इज अ प्रॉब्लेम. डिलेमा जो आहे ना, डिलेमा येतच नाही आहे, बांधतच सुटलेलं आहे, तुम्ही 8 दिवस वाया कशाला घालवले. मी 2 जुलैला GS चालवणं असं, कारण तो अंदाज होता 1 जुलै ते लावणारच होते, त्यांची हिस्ट्री होतीच पहा की ते तसेच आहेत. 1 जुलै त्यांनी लावलाच रिझल्ट. मग आपला लगेच म्हणजे ज्याच्यावर तुम्ही UPSC करायला ठरवलेलं आहे, मग याच्यात वेळ कशाला वाया घालवला, काही पॉईंटच नाही. तुम्ही UPSC सोडणार असं म्हटलं ना की आता हे नाही झालं मी सोडणार, तर तो वेळ वाया घालवला पाहिजे, अदर वेळ वायाच घालवता, कारण तोच नंतर प्रॉब्लेम होतो, तो जो टाईममधला आहे तोच प्रॉब्लेम आहे. त्यामुळं टाईम मॅनेजमेंट प्रॉपर करा, आणि प्रीला इमिजिएटली चालू करायला पाहिजे. ऑक्टोबर, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिने प्री केलं, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मेन्स एक्सटेन्सिव्ह लिहिलं, आणि फेब्रुवारीपासून परत प्री केलं. मग तुम्ही म्हटलं की 2 गोष्टी एका वेळ ओपन करा, आता तुमचं एथिक्स चाललं किंवा SS चाललं, मग ते कंटिन्यू करा, आणि इकडचा एखादा प्रीचा एरिया ओपन करा, आणि पेपर मात्र रोज वाचाल, पेपर कंटिन्युअसली वाचले. मॅपचं रोज केलं, मॅप, कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल रोज केली, म्हणजे डेली ज्याला आपण म्हणतो डेली काय काय गोष्टी करायच्या त्याची यादी केली, आणि ती संपवली त्यातले जे आहेत. जे करतो त्याची एक्झाम द्यायला पाहिजे, अदरवाईज ते करण्यामध्ये पॉईंट नाही आहे. म्हणजे जे काही तुम्ही कराल त्याच्यावर 10 दिवसांनी कुणीतरी तुमची एक्झाम घ्यायला पाहिजे, मायक्रो जे आहे ते, तरच ते डेफिनेटली वर्क होईल. आपण काही शंका असेल तर इंडिव्हिज्युअली बोलूया, आता आपण थांबूया. कोणाला काही जर बोलायचं असेल तर बाहेर थांबा, मी एकेकाला बोलवतो. नेक्स्ट सॅटर्डेला 11 वाजता परत 1 तास 1.5 तास बोलून बघू आपण, 1 तास सव्वा तासाचे. पुढच्या सॅटर्डेला 11 वाजता भेटूया, थांबू आपण.